श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी. म्हणे ऐका गोष्टी, पूर्वी खेळ बहुत झाले सृष्टी, आम्ही झालो तेच पुढती, खेळ देखा सर्वही. पेंड्याला बोलायला सुरुवात केली. आपण पहिल्यापासून कृष्णाच्या सोबत खेळ खेळत आलेलो आहोत. राम अवतारामध्ये वानर होतो, लंकेला गेलो, रणकंदन केला आणि आता गोकुळामध्ये सुद्धा आपणच कृष्णाबरोबर खेळ खेळणार आहेत आणि याच्या पुढेही आपणच खेळ खेळणार आहेत असं पेंदा बोलू लागला. म्हणती पेंडिया ते कोण सांगेल वलाह्या, पेंदा म्हणे चित्त देऊन या सावध ऐका सकळही. आणि मग पेंड्याने सांगितलं आम्ही पूर्वीपासून खेळ खेळत आलेलो आहोत आणि कोणते कोणते खेळ आम्ही आतापर्यंत खेळलो असं बोलल्यानंतर ना गड्यांनी विचारलं, मित्रमंडळाने म्हणले पेंड्या कोणते कोणते खेळ खेळात सांग. पेंड्या म्हणला मी सांगतो पण तुम्ही लक्षपूर्वक नीट बसून सावध चित्तानं ऐका असं पेंड्या म्हणत होता. पूर्वी नीलग्रीव सूत शळानन, संसार मिथ्या रूप जाणून, कपाटी बैसला जाऊन स्वस्वरूप चिंतित. आणि महादेवाचा पुत्र शळानन त्यालाच कार्तिक स्वामी म्हणताय. आणि त्या कार्तिक स्वामींनी जाणलं होतं की हे असणारा संसार सगळं मिथ्यामय आहे, म्हणून ते असणाऱ्या कपाटामध्ये जाऊन भगवंताचं ध्यान करत बसले असं पेंड्या सांगू लागला. विधी पुत्र नारद जाना, तो कैला वावया बहुशहाना, परस्पर लावून भांडना, आपण कौतुक पाहत असे. विधी सुद्धा ब्रह्मदेवाचा मुलगा नारद आहे आणि तो नारद कळ लावण्यामध्ये श्रेष्ठ आहे आणि कळ लावून भांडण लावून लांब उभारून बघतो तो नारद मुनी आहे. पण नारदाने जी जी भांडणं आतापर्यंत लावली गेली ती सगळं असणार देवांचं भलं आणि दैत्यांचा अहितासाठी किंवा त्यांच्या नाशासाठी नारदांनी लावलेली भांडणं होती. आणि नारदाची भांडण लावून लांब उभारून बघत बसतो असं पेंड्या सांगू लागला. व्यास पुत्र शुक आगळा, तेने काम सगळाच गिळीला, रंभेचा गर्व हरीला, निज प्रतापे करुणिया. व्यास पुत्र शुक आहे आणि ती शुक असणारे 12 वर्ष आईच्याच पोटामध्ये राहिलेले होते आणि 12 वर्षानंतर बाहेर निघाले. काम असणाऱ्या कामाला सगळं गिळलं होतं शुकाचार्यांनी, म्हणून ब्रह्मचर्यामध्ये शुकाचार्यांचं नाव 1 नंबरला येतं. रंभेसारख्या अप्सरेचा स्त्रियेचं गर्वहरण शुकांनी केलं असं सांगतात. अंबरीश ध्रुव रुक्मांगद, शिबिहरी चंद्र प्रसिद्ध, खेळ्या माझी मुकुटमणी प्रल्हाद, ज्याची लीला अगाधाबाई. आणि पाठीमाग कुणी कुणी खेळ खेळले त्यांची नावं पेंड्या सांगू लागलेली आहेत. त्या लिस्टामध्ये आहेत अंबरीश, जे असणाऱ्या अंबरीषीसाठी भगवंतांनी 10 गर्भवास सोसले. अंबरीषीसाठी जन्म सोसियेले, दुष्ट निर्दाळीले किती एक, तो अंबरीश राजा. पुन्हा ध्रुव आहे, रुक्मांगद आहे, त्याचा पुत्र असणारा धर्मांगद आहे, शिबी राजा आहे, हरिश्चंद्र आहे. अशा प्रकारे सगळ्यामध्ये उत्तम खेळ्या शिरोमणी ज्याला रत्न म्हटलं जातो तो प्रल्हाद आहे. खेळ्या माझी बळीया बळी, द्वारपाळ ज्याचा वनमाळी, विभीषण तो राक्षस मेळी, कुल उद्धारक निवडला. आणि खेळ्यामध्ये असणारा श्रेष्ठ तो बळी आहे. त्या बळीनं भगवंताला अद्यापपर्यंत द्वारपाळ म्हणून दरवाजामध्ये रक्षणासाठी ठेवलं गेलं. वामन ज्याचा असणारा द्वारपाळ झाला तो बळी आहे. विभीषण खेळामध्ये प्रसिद्ध आहे, राक्षसांच्या कुळामध्ये होता तरी सुद्धा संपूर्ण राक्षस जातीचा उद्धार, रावणाच्या पापे त्वरित नरका जावे कुळासहित, धन्य भाग्याचा हरिभक्त कुळ समस्त उद्धारिले रामचंद्र सांगतायत. रावणाच्या पापाचा हिशोब केला तर सगळी नरकाला जाणार होती, पण विभीषणाच्या वशिल्यामुळं सगळी स्वर्गाला पाठवली. असा विभीषण खेळामध्ये प्रसिद्ध आहे. ही असणारा पेंदा सांगू लागला. हनुमंत वायुनंदन, खेळ माझी पंचनन, तो श्रीरामाच्या जैसा प्राण, द्रोण देण्या दिला. हनुमंत खेळामध्ये पंचन नाही, सिंह आहे सिंह. जो रामचंद्राला आवडतो. कशामुळे आवडतो? सर्व
इंद्रियाच्या ठाई राम कोंदला तुझे देही रामा वाचून नेनसी काही मनोनी पाही विनवित. आपण कुणाच्याही पाया पडतो महाराज. पांढरे कपडे दिसले की आपण पाया पडतो. रामायणामध्ये सांगितलंय कुणाच्या बी पाया नाही पडायचं. ज्याला रामाशिवाय काहीच कळत नाही त्याच्या पाया पडावं. आणि अशा असणारे हनुमानजी रामचंद्राचे जीवकी प्राण होते. असे खेळामध्ये रत्न होते असं पेंदा सांगू लागला. ऐसे खेळे बहुत आहेत परिणा सांगितले किंचित. ऐसे गोप जो संवादत तो सायंकाळ ओसरला. अशा प्रकारे पेंद्या सांगत होता. मी जी सांगितले ती किंचित आहे. आणि अशा अनेक खेळी आहेत ज्यांनी भगवंताला आपलंस केलं. भगवंतानं सुद्धा त्यांना आपलं मानलं. असे असणारे अनेक खेळी होऊन गेलेले आहेत. मी थोडेसे सांगितले. असं सांगता सांगता संध्याकाळ झाले. ये चक्रधरे मीन रूपेश आस्तासी गेला वासरमणी. गोकुळा परतला चक्रपाणी आपुल्या गाईला गोनी गोप बहती ते धवा. आणि बघा सूर्य असताना गेला. अंधार पडू लागला. गायी लांब गेलेल्या होत्या. गायीला एकत्र करून गोकुळाकडे घेऊन जाण्यासाठी गोपाळ लोक गायीला हाका मारू लागले. कसे मारतात. ये चक्रधरे मीन रूपे शंकासूर मारीला प्रतापे. पाना येईल सायक रूपे विधी लागी डोळसे. आणि गायीला हाका मारू लागले. हे असणारे चक्रधर रूपी माशा रूपी अवतार धारण केला. समुद्रामध्ये वेद बाहेर काढले. शंकासुराला मारले. असं मीन रूपामधले गायीला हाका मारू लागले. एक गायी निबर पृष्टी भक्त पाळी कृपादृष्टी. एक म्हणे माझे गायीने सकळ सृष्टी दंतावरी धरिले. आता दशावतार सुरू झालं. दुसरी असणारी गाय तिची पाठ निबर होती. म्हणजे कासवाचा अवतार आहे भगवंताचा. पण तरी सुद्धा कृपा दृष्टीने गायी पाहते. म्हणजे भगवंत कृपा दृष्टीने पाहतो. तिसरी असणारी गाय म्हणजे तिसरा अवतार. त्या गायीनं आपली असणारी पृथ्वी दाढेवरती धरलेली होती. म्हणजे वरा अवतार भगवंताचा असं वर्णन करतात. एक म्हणे माझी गायी सिंहवदन परिभक्ताशी सदा सुप्रसन्न. एक म्हणे माझी खुजी वामन थोर तरी गगनीन समाये. एका गोपाळानं सांगितलं माझी गाय सिंहाचं वदन आहे. म्हणजे नरसिंहाचा अवतार भगवंताने धारण केलं भक्त प्रल्हादासाठी. पुन्हा तिसरीने सांगितलं माझी असणारी गाय लहान आहे छोटीशी आहे. पण वामन अवतार भगवंताचा छोटासा आहे. पण प्रताप पाहिला गेला तर 2 पावलामध्ये त्रिभुवनाची जागा आटवून टाकली. अशा गायी आहेत. गोपाळ बोलतात. एक म्हणे गोपाळ माझ्या गायीने रक्षिले द्विज कूळ. क्षत्रिय तरण 21 वेळ खाऊन खुरटी पैकी. एका गोपाळाने सांगितलं माझी गाय म्हणजे एवढी दयाळी आहे की सगळ्या ब्राह्मणाचं कुल त्या गायीने रक्षण केलं. आणि ब्राह्मणाचाच अवतार धारण केला. आणि 21 वेळा पृथ्वी क्षत्रिय केली. अशा काही गायी आहेत. म्हणजेच परशुरामाचा अवतार आहे असं सांगतात. 14 वर्षे गेली म्हणा खोचून मारिल रावणा. राजस्थापून विभीषणा अयोध्येच्या परतली. आणि माझी गायी असणारी 14 वर्ष वनवासाला गेले. म्हणजे गायीच्या रूपामधून भगवंताचं चरित्र सांगतात श्रीधर स्वामी. काही काही गोपाळ म्हणतात की 14 वर्ष वनवासाला गेले. रावणाला खोचून शिंगानं मारलं. गायी रूपी कृष्णाला भगवंताने रावणाला मारला. सगळ्या देवलोकाची भांडवडी सोडवली असं सांगतात. ऐशा गायी पाचारून त्वरा अवघ्याले निज मंदिरा. नित्य काळे यमुना तीरा हरी गायी रक्षणार्थ. अशा प्रकारच्या असणाऱ्या गायीला पाचारण करून आपापल्या घरला सगळे असणारे गोपाळ आले. पुन्हा दुसऱ्या दिवशी यमुना तीरावरती आले. आणि नाना प्रकारचे खेळ गोपाळ खेळतात. गोकुळी असता जगत जीवन दाव्या धूत दिला करून. 12 गावे गिळी लागण गोवर्धन उचलला. भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये असताना आपण आतापर्यंत पाहिलं काही काही चरित्र भगवंताने केलं. काल या मुखातून विष निघालं. 12 गाव अग्नी त्या ठिकाणी लागला होता. तेवढा अग्नी भगवंताने गिळून टाकला. कालिया मर्दन केला. पुन्हा गोवर्धन पर्वताला उचललं. इंद्राचं गर्भहरण केलं. अशा लीला भगवंताने केल्या. विश्वरूप मुखी दाविले पूर्ण ब्रह्म हे अवतरले. हे गोकुळीच्या जनांना कळे दृढ व्यापिले मायेने. गोकुळामधले
आपल्या लोकांच्या लक्षामध्ये येत नव्हतं. विश्वरूप दाखवलं. यशोदेला भगवंतानं किती वेळा तरी विश्वरूप दाखवलेलं आहे. नुसते तोंड उघड म्हणले की लगेच विश्वरूप मुखामध्ये दाखवायचं. मोदक खाल्ल्याच्या निमित्तानं असेल, माती खाल्ल्याच्या निमित्तानं असेल, लोणी दही खाल्ल्याच्या निमित्तानं असेल, अनेक वेळा विश्वरूप आईला दाखवलेलं आहे. पण गोकुळातली लोक ती महिमा न जाणता मायेनं वेष्टून टाकला. एक राली शक्ती चतुर्दशी जन घरोघरी पूजिती देवासी विसरले हरी स्मरणासी सर्व शक्तीची सत्ता जो. आणि देवीची पूजा करण्यासाठी त्या ठिकाणी असणारे गोकुळ एकदा देवीची पूजा करण्यासाठी गुंतले होते. आणि भगवान परमात्मा घरामध्ये जो शक्तीचा आदिशक्ती असणारा तो भगवंत आहे त्याला विसरले आणि शक्तीच्या पूजेमध्ये दंग झाले. जन कैसे झाले मूढ शेंदूरे भरला देखती दगड तेथेच भजती द्रढ नेनोनिया हरिते. आणि जन मूळ झालेला आहे. आपलं कसं झालंय, आपला एक देव राहत नाही. आपला वार बदलला की देव बदलला जातो. जिथं दगडाला सिंदूर फासलेला असेल त्याच असणाऱ्या दगडाला आपण धूळ भजतो. पण जो असणारा भगवंत आहे नेनोनिया श्रीहरी ते श्रीहरीला लोक ओळखत नाहीयेत. जो असणारा शरीर चालवतो, श्रीराम शरीर उठवी बैसवी, श्रीराम शरीर निजवी फिरवी, हे जाणतेनी स्वानुभवी एरा पदवी अतर्की. अशा भगवंताला लोक विसरले असं श्रीधर स्वामी सांगतात. जो त्रैलोक्य प्रकाशक वासर म्हणी त्याची नमस्कार न करी कोणी क्षुद्र दैवत देखोनी नमस्कारिती तत्काळ. म्हणून सांगितलं जो त्रैलोक्याला प्रकाश देतो तो सूर्यदेव आहे. त्या सूर्यदेवाला कोणी नमस्कार करत नाही. तसंच भगवंताला कोणी पूजन करत नाही, त्याची पूजा करत नाही. आणि जिथे तिथे त्या ठिकाणी असणारे अनेक मायेने वेष्टून गेलेले आहेत असं सांगतात. जो खाई माया राणी मार्को मेसको यक्षिणी आग्या झोटिंग जकिनी त्यासी भजोनी अतिप्रीती. आणि त्या असणाऱ्या बाकीच्या देवतांना भजून भजून लोक बुडून गेली. म्हणून हे असणारी लोक त्या ठिकाणी अनेक जोकाई आहे, भागिनी आहे, अनेक प्रकारचे असणारे देवता आहेत. ज्या असणाऱ्या देवता मानवानीच तयार केलेल्या आहेत. आणि त्या देवताला भजून लोक बुडून गेली. पण भगवंताला कोणी ओळखत नाही असं सांगतात. कर्ण पिशाच भगलिनी उचिष्ट चांडाळी रान सटवी जखणी वेथाळ मुंज काळ रजनी भजिते जनी जन बुडाले. आसो गोकुळीचे जन सांडुनिया विष्णू भजन घरोघरी क्षुद्र देवाचे पूजन देखून हरी क्षोभला. आणि मग असं म्हणले गोकुळाच्या लोकांची सुद्धा तीच अवस्था झालेली होती. अनेक प्रकारच्या असणाऱ्या घरोघरी क्षुद्र देवतांचं पूजन होत होतं. भगवान श्री विष्णूची कुणी पूजा करत नव्हतं. म्हणून भगवंताला राग आला. गोपताची कृष्णनाथ गोकुळीचे जन झाले भ्रांत नर नारी प्राणी समस्त नग्न फिरती होता. भगवंताचा खूप झाला, मती भ्रमित झाली गोकुळातल्या लोकांची. भगवंतानं बुद्धीचा पालट केला, मती भ्रमित झाल्यामुळे नग्न अवस्थेमध्ये लोक हिंडू लागले. यशोदा आणि नंद दोघे असती सावध वरकड डोक विषयांद नग्न होऊन धावत. यशोदानंद आहेच दोघं सावध होते, कारण त्यांच्या जवळ भगवंत होता म्हणून ते सावध होते. बाकीचे सगळे विषयानं आंधळे झालेले होते. म्हणून विषयरूपी नग त्या ठिकाणी विषयामध्ये नग्न होऊन फिरू लागले. सासू जावाई वहिनी कोणी न लाजती कोणाला गोनी ते नंदे दृष्टी देखोनी आश्चर्य करी ते धवा. आणि मग सगळी असणारी नग्न हिंडू लागली, मती भ्रमित झाली होती, कोणी कुणाला लाजत नव्हतं. नंदराजानं पाहिलं, आश्चर्य वाटू लागला. नंद म्हणे कृष्णनाथा यासी काय करावे आता हरी म्हणे विष्णूशी न भजता गती तत्वता ही झाली. नंदराजाने कृष्णाला विचारलं, कृष्णा गावातली लोक अशी का करायला लागले? काय म्हणले, गावामध्ये पुतीकरण होत नाही, काय नाही, भगवंताचं भजन कोणी करत नाही, पूजन करत नाही, म्हणून अशी अवस्था झाली असं कृष्णाने उत्तर दिलं. करिता विष्णूचे स्मरण अवघे होती सावधान नंद करी विष्णू चिंतन
नारायण पावाता. आणि कृष्णाने सांगितल्यामुळे गोकुळातली लोक सगळी त्या ठिकाणी भगवंताचं भजन करू लागले. त्यांच्या राजा विष्णू स्मरण भगवंताचं स्मरण सुरू केलं. सर्व लोकी घेत हरिनाम तत्काळ दुरी झाला भ्रम. नामा पुढे क्रोध काम वितळून जाती क्षण मात्रे. आणि मग सगळ्या गोकुळामधल्या लोकांनी भगवंताचं स्मरण करायला सुरुवात केली. आणि स्मरण करत असल्यामुळं ही जी काय असणारी क्रोध काम आहेत ती त्या ठिकाणी भस्म होऊन झाली. तृण अग्निमिळे समरस झाले तैसे नाम केले जपता हरी. भगवंताचं भजन केलं की काम क्रोध जळून भस्म होतात असं सांगतात. आसो नामाची आघात करणी व्याद व्यास बोलिला बहुपुराणी. हरी स्मरण करीत गोकुळ जनी स्वस्त होई जे ते देवा. असं म्हणले नामाचं वर्णन काय सांगावं. नामाचे आगाध ख्याती आहे. एकने एक जयाचे नाम महादोषा करी भस्म. कलियुगी साधनांचे नाही काम. श्रीराम नाम वाचून या रामायणा मधली उभी आहे. एकच रामाचं नाव आहे. कलियुगामध्ये बाकीच्या साधनामध्ये पडायचं नाही असं म्हणले. अनेक पुराणामध्ये 18 पुराण व्यास महाराजांनी लिहिली आणि अनेक पुराणामध्ये नामाचं महिमा व्यास महाराजांनी वर्णन केला. श्रीधर स्वामी सांगतात. यावरी मधुरेत व्रतांत वर्तला तो ऐका समजत. कंस बहुत चिंताक्रांत मने काय करू आता. आणि आता ऐका कथेला सुरुवात झालेली आहे. इकडं असणारा मथुरेमध्ये कंस वेळ लागल्यासारखं झालं त्याला. कारण कालचा पराक्रम पाहिला 11,000 राक्षस पाठवले होते. राम आणि कृष्णाने घायाळ करून टाकले. आणि एवढी असणारी चिंता कंसाला वाटली. कृष्ण आणि बळीराम हे दोघांना मारायचे पण आपल्याला ऐकत नाहीये म्हणून काय करावं याची चिंता कंसाला वाटले. ऐसा कोणी नाही बळी वैरी जाऊन मारी गोकुळी. तो देवांत आणि पितृद्रोही ते वेळी पैज बोलती कंसाशी. आणि सांगू लागला कंस असा कुणीच बलवान आपल्या मथुरेमध्ये नाही जो गोकुळामध्ये जाऊन राम आणि कृष्णाला मारून माघारी येईल. असा सभेमध्ये कंसाने विचार मांडल्याबरोबर देवांतक आणि पितृद्रोही नावाचे 2 राक्षस कंसापुढे उठले. काय बोलतात. म्हणती आम्ही व्याघ्र होऊन मनात अहोरात्र बै सोजपत. वना येत रामकृष्णनाथ अकस्मात भक्षू दोघासी. देवांतक आणि पितृद्रोही हे असणाऱ्या दोघांनी सांगितलं. म्हणले आम्ही वनामध्ये जातो त्या गोकुळाच्या वृंदावनामध्ये वाघाचं रूप धारण करतो आणि कुठेतरी लपून बसतो. ज्यावेळेस श्रीकृष्ण आणि बळीराम वनामध्ये येतील तेव्हा आम्ही वाघाच्या वेशामध्ये त्यांना खाऊन टाकतो असं दोघे जण बोलतात. ऐकताची ऐसे वचन कंस गौरविले दोघे जण. वस्त्रे भूषण देऊन तत्काची बोलविले. आणि अशा प्रकारे कंसानं ऐकलं. आनंद वाटला. त्यांचा मान सन्मान केला. सत्कार समारंभ केला आणि पाठवलं. आयुष्य दोघांचे सरले काय बोला पाठविले. व्याघ्र होऊन बैसले जपत वृंदावनी पै. आणि कंस प्रत्येकाचा सत्कार करून पाठवत होता. कारण कंसाला बी माहिती आहे पुन्हा सत्कार करायला भेटतंय नाही भेटतंय. माघारी ही येतच नाही. ती जे जे जाईल ती गेलेच पुन्हा माघारी नाही. म्हणून शेवटचा सत्कार कंस करत होता. आणि यांना काळानं बोलवण्यासाठी आमंत्रित केलं होतं. म्हणून हे असणारे देवांतक आणि पितृद्रोही गोकुळामध्ये आले. वनामध्ये वाघाचा वेश घेऊन बसले. होते दिवसी राम आणि कृष्ण मना आले नाहीच दोघे जण. वरकड गोप दुरून व्याघ्र दोघे पाहती. आणि मग ज्या दिवशी हे दोघं वाघाच्या रूपामध्ये आली होती त्या दिवशी कृष्णानं आणि बळीराम दादानं सुट्टी घेतली होती. म्हणजे वनामध्ये गेलेच नव्हते. ते घरीच बसलेले होते. आणि बाकीचे सगळे गोपाळ गायी घेऊन आलेले होते. त्या गोपाळांनी पाहिलं वाघ वनामध्ये आलेले आहेत. पाहिल्याबरोबर काय करतात. व्याघ्र विचारिती मानसी आता मी जरी भक्ष्याव गोपासी. तरी उदयिक रामकृष्णासी जेन मनासी येऊन देती. वाघांनी विचार केला. 2 वाघांनी
म्हणले आपण जर यांना खाल्लं, तुम्हाला नाही, आपण जर यांना खाल्लं तर उद्या असणारे कृष्ण आणि बळीराम वनामध्ये येणारच नाही ती. म्हणून ते असणारे 2 वाघ तसेच बसले आणि ते असणाऱ्या राम आणि कृष्णाची वाट पाहत बसले. याला युगेच राहिले गोपानी व्याघ्र दुरून देखिले, गाई पितील ते वेळे पळत आले गोकुळा. आणि ते असणारे 2 असणारे वाघ तसेच बसले. देवांतक आणि पितृद्रोही त्यांचं नाव होतं. मी वेळोवेळी सांगतोय की तुमच्या लक्षामध्ये यावं, कारण श्रोत्यांना सगळी कथा माहिती पाहिजे. म्हणून ते असणारे वाघाच्या रूपामध्ये बसले. गोपाळाने पाहिलं वाघ आहेत म्हणून त्यांनी गायी परतल्या आणि गोकुळामध्ये माघारी गेले. सांगती नंदादी गवळी असी महाव्याघ्र आले मनासी, गवळी भ्याऱ्याती मानसी म्हणती मुलासी न धाडावे. आणि ही पळत पळत गोपाळ नंदाकडे गेली. नंदाला सांगितलं 2 वाघ वनामध्ये आलेले आहेत, तुम्ही काय करा, राम आणि कृष्णाला सोडूच नका. जोपर्यंत ते गाव सोडून जात नाही तोपर्यंत बिबट्या आलाय म्हणले गावामध्ये येऊन बसलाय. जोपर्यंत तू जात नाही तोपर्यंत कुणीही घराच्या बाहेर जायचं नाही. लेकरांना सांभाळा, त्यांना वनामध्ये जाऊ देऊ नका असं नंद सांगू लागला. नंद सांगे यशोदा रोहिणी मना धाडू नका राम चक्र पाणी, दोघे व्याघ्र जपती वणी गोप पळून आल्या. आणि नंद राजानं यशोदे आणि रोहिणीला सांगितलं तुम्ही राम आणि कृष्णाला सांभाळा, त्यांना वनामध्ये जाऊन देऊ नका. जोपर्यंत ते वाघाचा सुळसुळाट गावामध्ये आहे तोपर्यंत त्यांना वनामध्ये जाऊ नका. 2 वाघ ते असणाऱ्या टपून बसलेले आहेत असं नंद राजा सांगू लागला. यावर बाहेर देखा दोघांची जाऊ देऊ नका, अवघा धन तुम्ही टाका परिदर्शन करा हरीची. नंदाने सांगितलं सगळं काम त्यांचं सोडा आणि कृष्णाला जतन करा, त्याला सांभाळा, त्याचा सांभाळ व्यवस्थित करा. हातातले काम एक काम कमी, पण आपल्या असणाऱ्या लेकरांचा सांभाळ करा, त्यांना वनामध्ये जाऊ देऊ नका असं नंद सांगू लागला. आसनी भोजन शैनी विसरू नका चक्र पाणी, जागृती शिवशोक्ती स्वप्नी हरी लागून विसरू नका. देव आपल्यासाठी लिहिली श्रीधर स्वामी. जागृती स्वप्नी सुषुप्तीमध्ये भगवंताला विसरायचं नाही. तुम्ही तुमचे काम करा, काम करायला कुणी अडवलंय, पण स्मरण या रघुनंदना, भगवंताचं स्मरण करून सगळी कामं करा. नंतर राजा सांगतो हे काम कमी करा, पण भगवंताचं विस्मरण होऊ देऊ नका, त्याला सांभाळा. जागृती स्वप्नी तुम्ही झोपले जरी असले तरी कृष्ण जवळ आहे का नाही चेक करा, तपासा. झोपेमध्ये जागे असताना काम करत असताना कृष्णाला सांभाळा असं नंद सांगू लागला. गवळणी रोहिणी यशोदा सदा लक्षिती राम गोविंदा, कृष्ण मातेची म्हणे करा बाहेर जाऊ दे खेळावया. मग वाघ आलाय म्हटल्यामुळे सगळ्या गवळणी कृष्णावरती लक्ष ठेवत होत्या. नंदाने सांगितलं होतं त्यांना आपल्या घराच्या अंगणाच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही. त्यामुळे सगळ्या गवळणी येता जाता कृष्ण बळीराम दादावरती लक्ष ठेवत होत्या. कृष्णाने यशोदेला एकदा विचारलं, म्हणजे लय दिवस झाले घरामध्ये बोर व्हायला लागले, थोडं बाहेर चक्कर मारून येऊ दे असं कृष्ण यशोदेला विचारतात. मायेचा गळा घातली मिठी धरी यशोदेची हनुवटी, माया लाघवी जग झेटी कौतुक बोले तेधवा. आणि कृष्णानं आईच्या गळ्यामध्ये मिठी मारली कंठामध्ये आणि तिची हनुवटी धरली कृष्णानं. 7-8 वर्षाचा कृष्ण आहे आणि कृष्ण आपल्या आईला प्रेमानं काय बोलतो ऐका. राज विधी शिक्षणवरी दोघे खेळून येतो झडकरी, माया म्हणे बहुत दूरी जाऊ नको सर्वथा. आणि कृष्णानं आईची हनुवटी धरली आणि तिला सांगितलं आई लई लांब जात नाही, फक्त आपल्या गल्लीतल्या गल्लीत आम्ही खेळतो म्हणले मी बळीराम दादा. घरामध्ये कवर बसणार गोपाळ नाही कुणी नाही, त्यामुळे गल्लीतल्या गल्लीत आम्ही खेळतो. यशोदेने सांगितलं लय लांब जायचं नाही म्हणले, गल्लीच्या बाहेर जायचं नाही. कृष्णाने म्हणले ठीक आहे गल्लीतल्या गल्लीत खेळण्याची परमिशन आम्हाला दे. आईने दिली, जास्त दूर पर्यंत जाऊ नका असं यशोदा सांगतात. 2 प्रहर झाला दिन बिदिसाले दोघे जण, साक्षात शेष नारायण निर्वाण भाषा बोलती. आणि लगेच 2 प्रहर दिवस झाला होता, दुपारच्या 12 वाजलेले होते, ऊन पडलेलं होतं. आणि त्यावेळेस त्यांनी विचार केला
कृष्ण आणि बळीराम दादाने गिरवाण भाषा, त्याला संस्कृत भाषा म्हणतात, आणि संस्कृत भाषामध्ये आपण बोललेलं तिसऱ्याला कळू नये अशा भाषेमध्ये बळीराम दादा आणि श्रीकृष्ण काय बोलतात? म्हणती आताची जाऊवना वधावे त्या दोघांना, चुकून येण्याच्या नैना वृंदावना पातळे. कृष्ण आणि बळीराम दादा संस्कृत मध्ये बोलू लागले. आपण दोघ जण जाऊ त्या वनामध्ये, वृंदावनामध्ये ते दोघे जण वाघ टपलेले आहेत आणि आपण जाऊ त्या वाघांना मारू. म्हणून लोकांच्या नजरेतून चुकत चुकत कृष्ण आणि बळीराम वृंदावनामध्ये आले. शेष आणि अनंत एका मागे एक धावत, व्याघ्राने दुरून देखील येत महाभीट चपळ पळे. आणि त्यावेळेस एका पाठीमागे एक, एका पाठीमागे एक शेष आणि बळीराम दादा त्या ठिकाणी पळत होते. आणि पळत पळत ते असणाऱ्या वृंदावनामध्ये दोघे जण आले. गिरली भयानक अरोळी, व्याघ्र वेश दैत्य महाबळी, वेगी आले रामकृष्ण जवळी, विक्राळ मुख पसरून. आणि राम आणि कृष्ण ते असणाऱ्या वनामध्ये आले. भयंकर अशा प्रकारची आरोळी तिथली. ते असणारे वाघ दैत्य असणारे रूपामध्ये होते. ते कृष्ण बळीराम दादाच्या अंगावरती धावले. अष्टवर्षी बळीराम, सप्तवर्षी मेघश्याम, दावी अद्भुत पराक्रम, भक्त काम कल्पद्रुमे. 8 वर्षाचा बळीराम दादा होता, 7 वर्षाचा श्रीकृष्ण होता. ह्या दोघांनी अद्भुत अशा प्रकारचा पराक्रम करून दाखवला. दोन्ही गदा मुखातून काढून दोघी घेतल्या त्याच क्षणी, निजांगे वैभव दोन्ही मस्तकी ओपिल्या व्याघ्रांच्या. आणि ते असणारे राम आणि कृष्ण भगवंतच आहेत. काल भगवंताने कृष्णाने सुदर्शन मुखामधून काढलं. आज बळीराम दादा आणि कृष्णाला गदा मुखातून बाहेर काढल्या आणि त्या 2 राक्षसावरती सोडून दिल्या. ते मस्तकी झाली चूर, दोघांची गेले तेने प्राण. कृष्णे बळीराम चरण काढून झाले घेऊन गोकुळा. आणि इकडं असणाऱ्या दोघांची असणारी मस्तक चूर्ण झाली. आणि चूर्ण झाल्यानंतर पुन्हा ते असणाऱ्या दोघांचे प्राण निघून गेले. कृष्ण आणि बळीराम दादांनी ते वाघाची कातडे काढली आणि गोकुळाकडे परतले. इकडे गोकुळी सुद्धा माता, बिदो बिदी पाहे कृष्ण नाता, एक म्हणती वनस देखील जाता, एका मागे एक पै. आणि इकडे यशोदेने सांगितलं होतं लय गल्लीच्या बाहेर जायचं नाहीये, आपल्या बिडीमध्येच खेळायचं. खूप वेळ झाला कृष्ण आणि बळीराम दादा आले नाही. त्याच्यामुळं त्या दोघांना ओळखण्यासाठी यशोदा गल्ली गल्लीमध्ये दोघांना हुडकू लागले. गावली तेव्हा माया नंद गवळी आले धावूया, चालिले वनासी पाहूया रामकृष्णाची तेधवा. आणि त्यावेळेस दोघे जण निघाले पाहण्यासाठी चालले असताना तेवढ्या वेळामध्ये काही गोपाळ आले. श्री गणेशा श्री सरस्वती घाबरली तेव्हा माया नंद गवळी आले धावूया, चालिले वनाची पावया रामकृष्णाची तेजवा. आणि गोपाळाने सांगितलं आम्ही त्या दोघांना वनाकडे जाताना बघितलं होतं. यशोदाला आणि नंदाला सांगितलं काही बारक्या बारक्या लेकरांनी आम्ही कृष्ण आणि बळीराम दादा वनाकडे जाताना बघितलं होतं. असं ऐकल्याबरोबर यशोदा घाबरली, नंद राजा घाबरले आणि सगळे जण वनाकडे निघाले. एकी करी घेतला डांगा, एकी भिंती माळा घेतला वेगा, माया म्हणे बळीराम श्रीरंगा कोणावनी पाहू तुम्हा. आणि नंदा बरोबर काही असणारे गवळी निघाले, हातामध्ये मोठमोठ्या काटे घेतले. वाघ आले होते वनामध्ये. आणि जर वाघाला जर काही कृष्ण बळीराम दादांनी जर यांना जर वाघांनी पकडलं असलं तर म्हणून त्या वाघावरती प्रहार करण्यासाठी मोठमोठ्या काट्या हातामध्ये घेतल्या. यशोदा जात असताना कृष्णाबद्दल शोक करू लागल्या. धावती गवळ्याचे भार दोघे देखील येता समोर, नंद पुढे धावे चत्वरा पुषे दोघाची तेजवा. आणि सगळ्या गवळ्यांचे भारच्या भार गोकुळामधून वृंदावनाकडे धावत होते. तेवढ्या वेळामध्ये राम आणि कृष्णाला समोरून येताना पाहिलं. त्यावेळेस नंदाने विचारलं कुठं गेला होता. कोठे गेला होता दोघे जण
चर्मे आणले कोटून ते म्हणती जोग व्याघ्र मरुण पडले होते आपण नंदराजाने विचारले कृष्ण आणि बळीराम दादाला कुठे गेला होता आणि ही वाघाची कातडी तुम्ही कुठून आणली? त्यांनी सांगितलं फिरत फिरत आम्ही आलो होतो आणि ती 2 वाघ इथं आपले आपण मरून पडले होते. कसे मेले आम्हाला नाही माहिती, पण मरून पडले होते म्हणून त्यांची कातड घेऊन आम्ही आलो. मग चर्मे आम्ही काढली वेगी ताता तुम्हाच आचना लागी नंद म्हणे याची दोघी व्याघ्र मारिले असं केलं. आणि मग सांगितलं वाघ मरून पडले होते आपले आपण, तेव्हा तुम्हाला आसन म्हणून बसला देवपूजा करताना आसन म्हणून तुम्हाला होईल म्हणून ही असणारी व्याघ्र चर्मे काढून आणली. नंदाने विचार केला हे आपल्या आपण मरणार नाही, ती ह्याच दोघांनी मारला असेल असा विचार करू लागले. घराची आणले दोघे जण नंद म्हणे यशोदे लागून या दोघाची रक्षण शक्रोचेनी न करवे. आणि राम आणि कृष्ण घराला आणले. नंद यशोदा आणि रोहिणीला बोलतात आपण कृष्णाचा प्रतिपाळ किंवा त्याचं रक्षण करण्याचा प्रयत्न केला सांभाळण्याचा, पण इंद्राला सुद्धा ही दोघं सांभाळता येणार नाही का असं नंदराजा बोलू लागले. हे दोघे झाले आणि वरा याची दुधा कोण लक्षिणार असो एके दिवशी मुरार कालिंदी तिरी क्रीडत. आणि ही दोघे अनिवार्य झालेले आहेत, आता लहान नाही थोडेसे मोठे झालेले आहेत, 8-8, 9-9 वर्षाचे झालेले. आता ह्यांना आकळणं येणार नाहीये. आणि एके दिवशी असं झालं होतं वनामध्ये गेले होते राम आणि कृष्ण कालिंदीच्या म्हणजे यमुना नदीच्या तीरावरती खेळ खेळत होते. काय झालं तो कंसाचे रंगकार वस्त्र रंगविली चित्र विचित्र घडिया समवेत राजीव नेत्र तयापाशी पातला. आणि त्या यमुना नदीच्या किनाऱ्यावरती तिकडून कारण तो कंसाची रंगकार वस्त्र रंगविती चित्र विचित्र घडिया समवेत राजीव नेत्र तयापाशी पातला. यमुना नदीच्या मध्ये इकडून गोकुळ होता आणि पलीकडून मथुरा होती. आणि त्याच्यानंतर ना मग त्यांनी विचार केला परत घ्या माझं काय हे दोघे झाले आणि वाद याची दुधा कोण लक्षिणार असो एके दिवशी मुरार कालिंदी तिरी क्रीडत. तो कंसाचे रंगकार वस्त्र रंगविती चित्र विचित्र घडिया समवेत राजीव नेत्र तयापाशी पातला. आणि कालिंदी यमुना नदीवरती कंसाचे रंगकार रंगवणारे कपड्यांना भिंतीला रंग देणारे रंगकार यमुना नदीवरती वस्त्र धुत होते. आणि बळीराम दादा आणि कृष्ण त्यांच्यापाशी गेले. काय बोलतात तो बळीभद्रा पुषे तयाते कोणाची वस्त्रे रंगविता येते ते म्हणती तुम्हा गवळी आणते काय कारण पुसावया. कृष्ण बळीराम दादाने विचारलं बाबा कोणाचे वस्त्र आहेत तुम्ही, कोणाचे आहेत? गोकुळातले तुम्ही ह्या गावातले दिसत नाहीत, नवीन आहेत, कुठले आहेत? कोणाचे वस्त्र इथं आणून त्या ठिकाणी धुत बसला? ते असणाऱ्या रंगकारांनी विचारलं बाबा तुम्ही गवळी लोक आहेत आणि तुम्हाला विचारण्याचा काय अधिकार आहे? असं बोलल्यावर बळीराम दादाला राग आला. तुम्ही कुराके इतके जण तुम्हा एकला आम्ही करवी ताडण कंसाची कळता वर्तमान गोकुळ तुमचे नुरेची. आणि त्या रंगकारांनी बोलायला सुरुवात केली तुम्ही गाई राखणारे आहे, तुम्हाला काय करायचंय? कोणाची का वस्त्र असं ना आम्ही कुणाची बी माणसं असू द्या. लक्षात ठेवा जर कंसाला कळलं की तुम्ही आम्हाला त्रास दिलाय किंवा आमच्या कामामध्ये तुम्ही अडथळा आणलाय, आम्ही जर कंसाला सांगितलं तर तुमचं गोकुळ सुद्धा राहायचं नाही असं ते रंगकार बोलू लागले. कोणी गोकुला बळीभद्र तडले अवघे रंगकार मग ते पती समग्र मथुरापुरी पावले. बळीराम दादाला राग आला. बळीराम दादानं आपल्या वज्रमुष्टीनं दोघांना मारलं आणि ते दोघं पळून गेले मथुरेमध्ये. आणि ती असणारी रंगवलेली कपडे तिथंच राहिली होती. बळीराम दादा म्हणजे ड्रेस घालून बघू कसं दिसतंय. सांगती कंसाची वर्तमान वस्त्रे तुमची नेली रोन दत्तकडे कंसाचे मन न बोलवे वचन तयाची. आणि त्या दूताने कंसाला सांगितलं म्हणले दोघे जण आले होते आम्हाला मारलं, तुमची सगळी वस्त्र चोरून हिरावून घेऊन गेले. कृष्णाचं मन दचकलं आता काय करणार आहे, त्याचं बी काही चालत नव्हतं.
काय होतं ऐका. इकडे यमुना ती वनमाळी वस्त्रे सकळाची वाटिली गोवळे शृंगारिली सकळी सायंकाळी परतले. आणि इकडं कृष्णानं ती असणारी जी काही रंगकार वस्त्र घेऊन आलेली होती वेगवेगळ्या रंगाची ती वस्त्र गोपाळांना पांघरायला घालायला दिली. पावसा पाण्याचं घाला म्हणली घालून चला गोकुळाकडे. संध्याकाळी पाऊस आला तर याच्यापासून आपलं संरक्षण होईल म्हणून सगळ्या गोपाळांनी ती असणारी वस्त्र पांघरली गोकुळाकडे निघाले. कृष्ण आणि बळीभद्रे घेतली नाही कदा वस्त्रे गोवळे हरीची चरित्रे गरजत जाती आनंदे. कृष्ण आणि बळीराम दादाने सगळ्याला वस्त्र वाटली पण स्वतः घातली नाही ती. आणि तू दोघं तशीच राहिली. बाकी सगळ्या गोपाळांनी ती वस्त्र घातले कंसाचे. कंसांची काही रंगवलेली वस्त्र होती वेगवेगळे ते परिधान केले. कृष्णाचं चरित्र गात गात गोकुळाकडे निघाले. झाले गोकुळचे लोक आले म्हणती कंसाचे कटक भयवाती सकळी गवळी निघाले बाहेरी. आणि हे गोपाळांना पाहिलं त्यावेळेस ही असणारी कंसाच्या सैन्याची कपडे घालते तशी कपडे होती ती. आणि गोकुळातल्या लोकांनी पाहिलं की ही कंसाचंच सैन्य आलंय असं गोकुळातल्या लोकांना वाटलं म्हणून घाबरले. नंदे ओळखले गोवळे वस्त्र विचित्र विचित्र पांघुरले तो रामकृष्ण पुढे आले नंदे पुशिले तयाशी. आणि नंदराजाने त्या गोपाळांना ओळखलं. आणि गोपाळांना ओळखल्यानंतर ना तेवढ्या वेळामध्ये राम आणि कृष्ण पुढे आले सगळ्यांच्या. आणि नंदराजा त्यांना विचारू लागले कपडे कुठून आणले. रायुने वनमाळी कोणाची वस्त्रे हिरोणी आणली अनाल येत एखादी करी नांदणे गोकुळी नव्हे मग. नंदराजाने विचारले कृष्णा अरे वस्त्र कुणाची आणलेत म्हणले. तुम्ही असं काहीतरी कुठं ना करून एखाद्या दिवशी मोठी कळी आपल्या अंगावरती घेऊन येचाल. काहीतरी तुम्ही लहान लहान लेकर आहेत कळ लावचाल ती कौस कापून सगळं गोकुळ मारिल असं नंदराजा बोलतात. कृष्ण म्हणे यमुने खरी खेळत होते आबूचे घडी आंबाची देखुनी तातडी भये पळाले रंगकार. कृष्णाने सांगितलं हे बघा म्हणले आम्ही यमुना नदीच्या किनाऱ्यावरती खेळत होतो आणि आम्ही बघितल्याबरोबर आम्हाला बघितल्याबरोबर ती कंसाचे रंगकार तिथून ती वस्त्रे तशीच टाकली आणि ती पळून गेले. वस्त्र तशीच आम्ही घातली आणि इकडे आलो. वस्त्र टाकुनी पळाले समज मग ती आम्ही आणले त्वरित टाकुनी यावे अरण्यात तरी ते तुम्हाच न मानेची. आणि म्हणून ती आम्हाला घाबरून पळाली वस्त्र तिथंच ठेवली. आम्ही ती वस्त्र घातली आणि गोकुळामध्ये आली. अरण्यामध्ये तरी कशी टाकून द्यावी असा विचार केला म्हणून घालून आलो. असो आणि एके दिवशी शेषावतारा आणि ऋषिकेशी कंसाची या पुष्पवाटिकेशी लवलायची लागती. असं म्हणजे एके दिवशी कंसाच्या पुष्पवाटिकेमध्ये राम आणि कृष्ण गेलेली होती. 8 वर्षाचा बळीराम दादा होता 7 वर्षाचा कृष्ण होता. आणि खेळत 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 कंसाच्या पुष्पवाटिकेमध्ये फुलांच्या बागेमध्ये हे दोघ जण गेले. हो ते कंसदूत पुष्पहारे भरुणी बहुत लवलाय घेऊनी जात कंसराया कारणी. आणि ते असणाऱ्या फुलांच्या बागेमध्ये कंसाच्या दोघे जण गेली. तिकडून कंसाच्या पूजेसाठी कंसाचे सेवक हातामध्ये फुलं घेऊन चाललेला होता. आणि चाललेला असताना बळीराम दादा आडवा आला. हो बळीराम आणि नारायण आडवे धावले दोघे जण दूताशी केले ताडण सुमने नेता कोणाशी. आणि लगेच असणारे बळीराम दादा धावले त्या दूतांना मारलं आणि त्यांच्या हातामधून फुलं हिसकावून घेतली. काय करतात हे म्हणती आम्ही कंसदूत प्रत्येक फुले नेतो समस्त तुम्ही कोण वजावया येत मग बोलत शेषपई. आणि बळीराम दादाने विचारलं फुलं घेऊन कुठे निघाला होत्या. सेवकांनी सांगितलं आम्ही कंसाचे दूत आहे. तुम्हाला विचारण्याचा मध्ये मध्ये येण्याचा काय संबंध आहे. त्यावेळेस बळीराम दादाने त्यांना मारलं आणि कंसाला एक निरोप सांगा. कोणता जाऊनी सांगा कंसाचे बळीरामे पुष्पे नेली समजते ऐके बोलूनी गोकुळ पंथे पुष्पभार परतविले. बळीराम दादाने सांगितलं कंसाला माझं नाव सांगा म्हणले. जावा ती गोकुळामधलं बळीराम दादा आला आणि त्याने सगळी फुलं घेऊन गेला. सांगा म्हणते कंसाला. ती दूत कंसाकडे गेले. तिकडे बळीराम दादाने सगळी फुलं घेतली आणि गोकुळाकडे परतले. वेगळे आले मंदिरा माता म्हणे भुवन सुंदरा
कोणाची पुष्पे सुकुमाराव हिरोनिया आणली. आणि लगेच फुलं आणल्याबरोबर कृष्णानं फुलं घेतली आणि आईच्या हातामध्ये दिली. यशोदेने विचारलं, कृष्णा फुलं कुठून आणली? कृष्ण म्हणला, आज नागपंचमी आहे आणि नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करावी लागते म्हणून तुला फुले आणून दिले. कृष्ण म्हणे, केव जननी नाग पुजावे आधीचे दिनी, या लागी तुझा आणोनी पुष्पे दिलेली दानपा. आणि यशोदेने विचारलं, फुलं कुणाचे कुठून आणली? कृष्णाने सांगितलं, आज नागपंचमी आहे आणि आज नागपंचमीच्या दिवशी जर नागाची पूजा केली तर भोगींद्र आनंद तो मनामध्ये संतोष त्याला प्राप्त होतो आणि नागाची पूजा करण्यासाठी तुला फुलं आणून दिली असं कृष्ण सांगू लागला. आजी उरगा पुजावे पंचमीची, तेने भोगींद्र संतोष मानसी, हात मग ऋषिकेशी संघर्ष सकर्षणा विलोकी. संकर्षण बळीराम दादाचं नाव आहे. आणि मग कृष्णाने सांगितलं, आज जर नागपंचमीच्या दिवशी जर नागाची पूजा केली तर नागांना आनंद वाटतो असं कृष्ण भगवान परमात्मा बोलले. आणि बळीराम दादा पण पाहिलं, कारण बळीराम दादा शेषाचा अवतार आहे, नागाचा आहे. आणि असं म्हटल्यामुळं बळीराम दादाचं मुख पाहून कृष्ण हसू लागले. अतो कंसा जाणवीची दूत पुष्पे हिरोनी नेली समस्त, कंस भयभीत मनात मने वैरी बहुत वाढले. आणि अशा पद्धतीने इकडे असणारा कंस विचार करू लागला, आपले वैरी खूप वाढले. अनेक प्रयत्न केले तरी सुद्धा हे दोघांना आपल्याला आपलता येत नाहीये म्हणून कंस काय विचार करतो. वायू संगे अग्निवाडे की पळोपळी सूर्य चढे, तैसे वैरियांचे पवाडे अधिकाधिक चढतात. श्रीधर स्वामींनी दृष्टांत दिला, वार जसं वाळून तसा अग्नी वाढतो किंवा दुपारी आपल्या डोक्यावरती सूर्य असावा, आपण जसं पळल तसं सूर्य पळतोय. बघा, प्रॅक्टिस करून बघा, जसं आपण पळतो तसं आपल्या बरोबर सूर्य पळतो. तशा पद्धतीने आपले वैरी वाढले तर असं कंस विचार करू लागला. हो उठिला जळासुर उभा राहिला कंसासमोर, म्हणे तुझ्या शत्रूचा संहार मी करीना निश्चयची. तेवढ्या वेळामध्ये जळासुर नावाचा राक्षस कंसाच्या पुढे उभा राहिला. कंसाला सांगितलं, महाराज टेन्शन घेऊ नका, एकटाला तो एकटा आणि तुमच्या असणाऱ्या शत्रूला कृष्ण आणि बळीरामाला मारून टाकतो असं जळासुर बोलू लागला. यमुना नागा माझी जाऊनी मी सावध पैसे न लपवणी, जलक्रीडेची अनुदिनी नित्य येतो शत्रू तुला. त्याचं नावच जळासुर होतं. जळ म्हणजे पाणी. पाण्यामध्ये कितीही दिवस राहिले तरी त्याला काही फरक पडत नव्हता. त्या जळासुराने सांगितलं, मी यमुना नदीमध्ये लपून बसतो आणि आम्ही असं ऐकले तुझा शत्रू म्हणजे कृष्ण यमुना नदीवरती नित्य असतो. तो दिवस रात्र तिथंच असतो. रोज सकाळी त्या यमुना नदीवरती खेळ खेळण्यासाठी येतो असं ऐकलंय, म्हणून मी यमुना नदीमध्ये लपून बसतो असं जळासुर बोलू लागला. ते दरुण सकळाची मी गिळीन कृष्ण, कंसाची वाटले समाधान म्हणे ईश्वंत होई तू. आणि मी तिथं जातो, पाण्यामध्ये लपून बसतो. कृष्ण यमुना नदीच्या किनाऱ्यावरती आला की मी त्या कृष्णाला गिळून टाकतो. कंसाला आनंद वाटला, मान सन्मान केला, पाठवला. वस्त्रभूषणे गौरविला जळासुर उभा टाकला, मृत्यूने बोलू पाठविला ओटला विजंबूर. आणि मग लगेच कंसानं सत्कार केला, त्याला असणारे वस्त्र वगैरे दिले आणि जळासुर निघाला. पण जळासुराला आमंत्रित केलं होतं मृत्यूने. मृत्यूने त्याला बोलवलं होतं म्हणून तो त्या दिशेनं निघाला. मित्र कन्या स्त्री सत्वला येऊनी लपाला जळासुर, तेव्हा येईल नंद किशोर म्हणून या जपतसे. आणि त्या यमुना नदीमध्ये त्या ठिकाणी जळासुर लपून बसला आणि वाट बघत बसला. कुणाची? कृष्णाची. कृष्णाची वाट बघत बसला, कधी कृष्ण येतोय म्हणून कृष्णाचं ध्यान जळासुराला लागलं. ही पूर्वी काळ नेहमी बसला जपत, केव्हा येईल म्हणे कबीर सूत, कैसा जळासुर वाट पाहत श्रीकृष्णाची सर्वदा. रामायण मधलं उदाहरण दिलं. युद्ध काळातला आदेश 46 लिहून ठेवीत जावा. रावणानं काळनेमीला पाठवलं, जा म्हणले हनुमंताला अडव. हनुमंताला अडवण्यासाठी काळनेमी साधूचा वेश घेऊन त्या ठिकाणी पर्वताच्या पायथ्याला बसला आणि कधी हनुमंत येतोय
त्याची वाट बघत बसला होता, तसं कधी कृष्ण येतोय अशी वाट पाहत जळासुर बसला. आणि वाटे नवजाय कोणाचे आगमन इच्छी श्रीकृष्णाचे धन्य भाग्य तयांचे ध्यान हरीचे लागले. भाग्यवान आहे तो जळासुर. त्या जळासुराला ध्यान लागलं कृष्णाचं. मारण्यासाठी का होईना पण कृष्ण कृष्ण त्याच्या मनामध्ये चिंतन चालू होतं. कृष्णाची वाट आतुरतेनं बघू लागला. यमुना नदीवरती बाकीचे गोपाळ येत होते, बाकी सगळे येत होते, पण कोणाच्या वाटत जात नव्हता. फक्त कृष्णाची वाट बघत जळासुर बसला. वैश्वरे भजन स्थिती जे जगद्वंदाची मनी ध्याती त्याची नुपेची जगतपती वेद चित्ती दयांच्या. आणि भगवंताचे जो नामस्मरण करील त्याच्यासाठी भगवंत येतो. त्याची उपेक्षा करत नाही. मग तो कुणीही असू द्या आणि कोणत्याही भावनेनं असू द्या, त्याची आठवण काढली की देव त्याच्यापाशी येतो असं सांगतात. एक एक केले पैशाचे पूजन लोह लाविताची तरी सुवर्ण एके परिशी दगडावरी कुठून मग लोहाची लाविला. आणि उदाहरण दिलं. कृष्णाची वाट बघत बसला होता, ध्यान करत बसलेला होता. एखाद्यानं असणारा परिस आहे असा लोखंडाला लावला तर ही लोखंडाचं सोनं झालं. दुसऱ्यानं परिस फुटला आणि परिस फुटून त्याचं पिष्ट घेऊन लोखंडाला लावलं तरी त्याचं सोनं झालं. लोखंडाला लावणं महत्वाचं आहे. कसं बी लावा, कुठून लावा, असाच लावा. तसं कृष्णाचं ध्यान करणं महत्वाचं आहे. कसं बी करा. श्रीधर स्वामी सांगतात, तत्काळची केले सुवर्ण दोघा परी समसमान तैसाची कालिया मर्दन द्वेषिया भक्ता सारिकाची. अपराधी निरापराधी श्रीराम पाहे समान बुद्धी. रामचंद्र त्या ठिकाणी पाहत नाही तो अपराधी का निरापराधी. शुक शरण आले होते रामचंद्राचा शोध घेण्यासाठी सैन्याचा. त्यावेळेस वानर मारित होती पण रामानं सोडून दिलं, जाऊ द्या. तसं अपराधी आणि निरापराधी भगवंताला सारखीच आहे. मग एखाद्यानं परिस असाच लोखंडाला लावला, एखाद्यानं कुठून लावला तरी लोखंडाचं सोनं झालं. तसं भगवान परमात्मा अभक्त आणि भक्त याच्यामध्ये द्वेष करत नाही. तर जो भगवंताचं नाव घेतो त्याच्याकडे भगवंत जातो. असो एके दिवशी घेऊनी गोपाळ जळकड्याची आला गगन नीळ मग ते वेळी गोप सकळ कालिंदी डोई प्रवेशती. आणि एके दिवशी श्रीकृष्ण आले. खूप दिवस तो पाण्यामध्ये कृष्णाचं चिंतन करत बसला होता आणि कृष्णाचं ध्यान लागल्यामुळे कृष्णानं म्हणलं आता जावं याच्या भेटीला. म्हणून एके दिवशी सगळे गाई गोपाळ घेतले. यमुनेच्या तीरावरती कृष्ण आला. उडीच्या किरमानात खेळता जळी झाला गुप्त जळासुराची चोदित कोटे बैसला म्हणून या. आणि कृष्ण आले आणि कृष्णाने यमुनामध्ये नदीमध्ये उडी मारली. त्याच्यामुळं आणि त्या पाण्यामध्ये गेले कृष्ण. जळासुराला शोधू लागले कुठं बसला. उर्वी सागरी शंकासुर वधुनी केला वेदद्वार तैसाची शोधी यादवेंद्र यमुना डोई हरिते. पूर्वी भगवंतानं माशाचा अवतार धारण केला. वेद ब्रह्मदेवाचे सोडून दिले होते शंकासुरानं. त्या शंकासुराला मारण्यासाठी माशाचा अवतार धारण केला. पाण्यामध्ये समुद्रामध्ये उडी मारली आणि शंकासुर कुठे म्हणून शोधू लागले. तसं भगवान परमात्मा जळासुराला शोधू लागले. देखून या श्याम सुंदर वेगमिती गाडी जळासुर मल्ल युद्ध मांडला निवार नकळे बाहेर कोणाचे. आणि लगेच कृष्णाला पाहिल्याबरोबर जळासुरानं कृष्णाकडे मिठी मारली. त्याच्या अंगावरती झेप घेतली आणि दोघांचं मल्लयुद्ध सुरू आहे. आता जळासुर राक्षस आहे आणि कृष्ण 7 वर्षाचा आहे. तरी सुद्धा भगवंताच्या बळापुढे दैत्य काय असे बापुढे भगवंताचं बळ आहे आणि त्याच्या पुढे दैत्य बापुढे म्हणजे द्रोणाचं म्हणायचं. ह्या दोघांचं मल्लयुद्ध सुरू झालं. बाहेर कुणाला माहिती नव्हता. हरीच्या बळापुढे मशका काय रे बापुढे निवेची धरुणी निवाडे विला तेव्हा सुरतू. आणि भगवंताच्या बळापुढे दैत्य म्हणजे ही मशक आहे, चिलटाप्रमाणे आहे भगवंताला कृष्णाला. श्रीहरीचं बळ आहे, ती भगवंताची ताकद आहे. त्याच्या पुढे चिलटाप्रमाणे जळासुर होता. त्याच्या मानाला धरला, मान पिळून टाकले. धुवनी पिजे जे विवस्त्र तैसा लागे मुरडी आसुर
बडबडी वाय रक्तपूर यमुना तीर चोम्र झाले. आणि मग जसं आपण कपडे धुतो आणि कपड्याला पिळतो त्यातलं पाणी काढण्यासाठी तशा पद्धतीने जळासुराला धरलं आणि त्याची मान भगवंतानं पिळून टाकली. मानामधून रक्त वाहू लागलं. यमुना नदी सगळी लाल भडक झाली असं सांगतात. जळासुराचे प्राण गेले तेव्हा लगती क्षण इकडे गोपाळ जल क्रीडा करून अवघे बाहेर निघाले. आणि सगळ्यांनी पाण्यामध्ये उडी टाकली होती पण खाली काय चाललं होतं कुणाला माहिती नाही. सगळे गोपाळ पाण्यामध्ये आनंद घेऊन बाहेर निघाले पण कृष्ण अजून पाण्याच्या बाहेर आले नाही तर म्हणून गोपाळ विचार करू लागला. गोपाळ चौकडे पाहती कोट्याला दिसे सावळी मूर्ती घाबरले परमचित्ती परी पयदुपती दिसेना. आणि सगळेजण पाण्याच्या बाहेर आले पण कृष्ण दिसत नव्हता. घाबरले आणि चौकड कृष्णाला पाहून हाका मारू लागले. हाक फोडती देवा वैकुंठपती कमला जवा काय झाला केशवा जीवाच्या जीवा श्री हरी. भगवंताच्या नावानं हाक फोडू लागले बोलवू लागले. जीवाचा जीवा सखा असणारा कृष्ण कुठे म्हणून शोधू लागले. हरी यमुना डोही बुडाला एकची आकार झाला बुडती गोपाळ ते वेळा डोहा माझी प्रवेशली. मग विचार केला गोपाळाने आपल्या सोबत कृष्णाने सुद्धा पाण्यामध्ये उडी मारली होती पण आपण सगळे बाहेर निघालो कृष्णच बाहेर निघाला नाही. याचा अर्थ पाण्यामध्ये कृष्ण बुडाला. म्हणून पुन्हा सगळ्या गोपाळांनी कृष्णाला शोधण्यासाठी पाण्यामध्ये उड्या मारल्या. घेती डोहा माझी दांडोळा एक बळवीती वक्षस्थळा नेत्रीवाहे अश्रुधारा सकळा दुःख कल्लोळ लोटती. पाण्यामध्ये उड्या मारू लागले. ज्यांची जेवढी शक्य आहे तोपर्यंत पाण्यामध्ये खोल जाऊ लागले. कृष्णाला पाहू लागले. कृष्ण दिसत नाही. काही तीरावरती उभा राहून आपली छाती पुरवून बडवून रडू लागले. इकडे काय केले ऋषिकेशे जळासुराचे प्रेत नागपाशे बांधोनिया परम पुरुषे एवढोनी बाहेरी गाडले. इकडे भगवंतानं पाण्यामध्ये नागपाशानं जळासुराचं जे काही प्रेत होतं राक्षस होतं भव्य दिव्य त्याचं प्रेत नागपाशानं बांधलं आणि वडीत वडीत पाण्याच्या बाहेर काढलं. गोपाणी देखिला गोविंद जो जगद्वंद मूळकंद झाला गोपाळाची ब्रह्मानंद मग धावती भेटावया. आणि गोपाळाने कृष्णाला पाहिलं. जो असणारा जगद्गुरु जगाला वंदनीय असा असणारा जगद्वंद्य त्या श्रीकृष्णाला पाहिलं. गोपाळांना ब्रह्मानंद प्राप्त झाला. जय जळासुराचे प्रेत बाहेर काढले अद्भुत अवघ्याची श्रीकृष्ण म्हणत ओढा समर्थ निर्मळे. आणि त्या नदीच्या बाहेर यमुना नदीच्या बाहेर त्याचं प्रेत काढलं आणि सगळ्याला कृष्णाने सांगितलं हात लावा मला वडू लागा. गोपाची म्हणती राम यदुवीर आम्ही वदिला जळासुर गोकुळिया समाचार सर्व थाईन सांगावा. आणि राम कृष्णाने गोपाळांना सांगितलं हे बघा आम्ही जळासुराला मारलंय अशी वार्ता गोकुळामध्ये सांगू नका. कोणी मारलंय तुम्ही मारलंय सगळ्या गोपाळांनी मिळून मारलंय असं गोकुळामध्ये सांगा. हे प्रेताना गोकुळी ओढून आम्ही पुढे जातो दोघे जण काकेची गोंगड्या घेऊन रामकृष्ण चालिले. कृष्णाने सांगितलं ही प्रेत वडीत वडीत आणा. काय संध्याकाळ होऊ द्या काय बरोबर नाही. वडीत वडीत दमादमानं गोकुळामध्ये घेऊन या हे जळासुराचं प्रेत. आम्ही पुढे निघून जातो. म्हणून कृष्ण आणि बळीराम दादांनी हातामध्ये काट्या घेतल्या घोंगड्या टाकल्या खांद्यावर आणि पुढे निघाले. गोविंद आणि चिरातीच्या पती धावत आले मंदिराप्रती यशोदेपुढे दोघे चढती झाले चित्ती भयभीत. राम आणि कृष्ण पळत 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 वनामधून आले गोकुळामध्ये आणि यशोदेच्या साडीच्या पत्रामागे लपून बसले. मनामध्ये घाबरलेले होते असं यशोदेनं पाहिलं. यशोदा म्हणे गाई टाकून पुढे का आले ती दोघे जण यावरी राम मनमोहन काय वचन बोलती. यशोदेने विचारले कृष्णा गाई वनामध्ये सोडल्या पळत पळत आलाव माझ्या पत्रा पाठीमागे लपलाव काय कारण आहे म्हणजे काय झालं वनामध्ये कशाला घाबरलाव असं बोलल्यावर कृष्ण काय उत्तर देतो. माझे आज आमुच्या गड्यानी बाबुल काढला यमुने तुम्ही आम्ही दोघांनी देखील नाही मग बियोनी पळालो. कृष्णाने सांगितलं आई एक मोठा असणारा बाबूल भूत म्हणतात प्रेत ते असणारं आमच्या गोपाळाने ते असणाऱ्या यमुनेमधून काढलं
आम्ही बघितलं, घाबरलो, त्याला घेऊन आम्ही पळालो. व्यासूर देखील प्रेत आम्हाची जीर्ण दरवेची तेच मग गाईचा पुरी त्वरित आलो धावत तुझं पास. आणि आम्ही भयंकर प्रेत बघितलं. ते बघितल्याबरोबर आम्ही घाबरलो, आम्हाला भीती वाटली, म्हणून पळत 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 आम्ही तुझ्यापाशी आलो आणि पत्राच्या आड लपलो. उरगेंद्र आणि यादवेंद्र दादाची सदाविती लीला चरित मातेची म्हणती सत्वर लपली आम्हा कोठेतरी. आणि कृष्ण आणि बळराम दादा धापा टाकत 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 पळत आले. यशोदेला सांगितलं आम्हाला कुठेतरी लपव, भयंकर प्रेत आम्ही डोळ्यानं पाहिलेलं आहे, आम्हाला भीती वाटायली, असं राम आणि कृष्ण यशोदेला बोलतात. मातेने ते वेळी दोघे जण हृदय धरले शेष नारायण म्हणतीने पुरे आली बिवून सांडी ओवाळून चांदणे. आणि लगेच आईनं त्या राम आणि कृष्णाला आपल्या हृदयाला धरलं. म्हणजे घाबरली असतील, लेकरं लहान आहेत ना, 7-7 वर्षाची, त्यामुळे त्या प्रेताला बघून कशाला तरी बघून घाबरली असतील, म्हणून यशोदेनं आपल्या हृदयाला त्यांना धरलं. ज्याची इंद्राज्ञा वंदी मुकुटी त्याची हृदयी त्याची पद्मज दुर्तुटी दुर्जटी त्यावरून यशोदा उतरी दृष्टी बिंबलोन प्रीतीने. ज्या कृष्णाची आज्ञा इंद्र आपल्या डोक्यावरती माथ्यावरती वंदनीय मानतो असा असणारा कृष्ण आणि बळीराम दादा, महादेव सुद्धा ज्याचं स्मरण करतात असा कृष्ण आहे. आणि त्या कृष्णावरनं यशोदा वळून टाकू लागले. इकडे जळासुराचे प्रेत गोवळे ओढून आणीत एक त्याच्या मुखात धूळ टाकीत एक मारिती पाषाण. इकडं गोपाळांनी त्या ठिकाणी असणाऱ्या जळासुराचं पीठ वडीत आणलं. आणत असताना काही गोपाळांनी त्याच्या मुखामध्ये माती टाकलेली आहे, काही अंगावरती काठ्यानं त्याला मारू लागलेले, असं वडीत गोकुळाकडे आणू लागले. आता याच्या पुढे त्या जळासुराच्या प्रेताचं काय होतंय, काय करते, किंवा कौश पुढे कुठला मार्ग काढतोय, उद्याच्या प्रसंगामध्ये पाहू. 162. दूत धावणी आले गोकुळा नंदासी म्हणती उठा चला जेळ मनुष्य ये वेळा आणू पाठविले कंसाने. कथेचं अनुसंधान भगवान परमात्म्याने जळासुराला मारलेला आहे. नागपाशामध्ये बांधून यमुनेच्या बाहेर आणलं. तिथून पुढे गोपाळाने वडीत त्याला आणलं, मारून टाकलं. कंसापर्यंत बातमी गेली. कंसाने सांगितलं रथामध्ये घालून त्या जळासुराचं प्रेत तिकडे मथुरीला आणा, बघू द्या म्हणले डोळ्यानं. असं कंसानं दूताला सांगितलं. काय करतात, गाड्यावरी प्रेत नेले घालून कौसे देखील ते नेरी परम तळमळी मळी म्हणे ईश्वर करणे अद्भुत. आणि कंसाच्या सांगण्यावरनं दूतांनी ती जळासुराचं प्रेत गाड्यावरती घातलं, कंसाच्या पुढे नेलं. कंसानं बघितलं, आश्चर्य वाटलं कंसाला. बारकी पोरं ह्या एवढ्या मोठ्या राक्षसाला मारतात, हे कसं काही शक्य आहे, ईश्वराची करणी विचित्र आहे, असं कंस बोलू लागला. त्याच्या भये पळती सूर महापराक्रमी जासूर गुरा ख्याने तो महावीर क्षण मात्रे मारिला. कंस विचार करू लागला, हा जळासूर सामान्य नव्हता. या जळासुराला पाहून देव दैत्य पळत होती, ज्याच्या बळाचं वर्णन करता येत नव्हतं असा असणारा तो जळासूर होता. आणि त्या जळासुराला गाई राखणाऱ्यांनी मारलं असा विचार कंस करू लागला. पावकासी पतंग धरिले अळीने गरुडासी उचलिले जंबुकानी फोडिले केसरीचे उदर जैसे. उदाहरण दिली, एका अग्नीनं पतंगाला धरावं, आळीनं गरुडाला मारावं, किंवा कोल्ह्यानं वाघाचं त्या ठिकाणी दात पाडावं, पोट चिरावं, अशा प्रकारची अवस्था झालेली आहे. ही जळासूर महापराक्रमी होता. आणि त्या जळासुराला ह्या असणाऱ्या गाई राखणाऱ्यांनी कसं मारलं असा विचार करू लागला. अजानी मारीला व्याघ्र दनुरे रगडीला उदगेंद्र विपरीत काळाची मोहर महासुर गेला. आणि काळाच त्या ठिकाणी विपरीत आहे. काळाचा कुणाच्याही हातामध्ये नाही. बैलांनी मिळून वाघाला मारावं, किंवा एखाद्या असणाऱ्या बिडुकीनं मिळून सापाला त्या ठिकाणी
मारावं तशा प्रकारची अवस्था झालेली आहे. काळाचा महिमा घटित आहे असं कंस बोलू लागला. जळासुराचे प्रेत पुरिले नंद गौरी गोकुळ आले आनंद उत्साह करू लागले पूर्ण अवतरले परब्रह्म. आणि जळासुराचं प्रेत त्यांनी पुरून टाकलं कंसानं त्याच्या सेवकांनी. आणि पुन्हा मग इकडे असणारा भगवान परमात्मा पूर्ण ब्रह्म कृष्ण आहे, तो परिपूर्ण परब्रह्म आहे. आणि असा असणारा भगवंत गोकुळामध्ये अवतरलेला आहे. लीला चरित्र आपल्या निजदासांना भक्तांना दाखवतो. उतरावया पृथ्वीचा भार असुर प्रताना आणि वार त्याचा करावया संहार यादवेंद्र अवतरला. भगवान परमात्मा गोकुळामध्ये अवतरलाय. कशासाठी अवतरलाय? दुष्टांना मारण्यासाठी. आणि जी काही असुर आहे ते असुरांना मारायचं, पृथ्वीचं धर्माचं संरक्षण करायचं, याच्यासाठी तो भगवंत कृष्ण नावाची गुंथी घेऊन गोकुळामध्ये अवतरलाय असं सांगतात. असो मधुरे माझी कंस चिंता अनळ झाली तयास हरी प्रताप विशेष आणि वार वाढला. आणि असं म्हणले इकडे मथुरेमध्ये कंस विचार करू लागला. ज्याला ज्याला पाठवतोय तो महागारीच येत नाहीये. अनेक पाठवली. काल देवांतक पाठवला, पितृद्रोही पाठवला, वेमासूर पाठवला. मयासुराचा मुलगा होता तो, त्यानेही वाघून गोपाळ चुरून नेले. देवांतक पितृद्रोहीला पाठवलं, त्यांनाही मारलं. जळासुराला पाठवलं, त्यालाही मारलं. म्हणजे अशा प्रकारचा कृष्ण जी काही शत्रू आहे आपला, त्या शत्रूचा प्रताप वाढलेला आहे असा विचार कंस करू लागला. तो पुढे असुरासुर विक्राळ बदन भयंकर महादुरात्म सोडून कर कंसा पुढे बोलत असे. आणि तेवढ्या वेळामध्ये कंसानं मीटिंग घेतली आणि त्या मीटिंग मध्ये सांगितलं जावा, म्हणले गोकुळामध्ये जावा. कोण त्या कृष्णाला मारून येणार? तेवढ्या वेळामध्ये असुरासुर नावाचा राक्षस तो कंसाच्या पुढे उठला आणि कंसाला शर्यत लावू लागला. पैंज म्हणले, पैंज लावा, मी तुमच्या शत्रूला मारून येतो. लागत अवसरी वधून येईन तुझा वैरी राया तू सर्वात चिंता न करी जीताच वैरी आणि असुरासुराने सांगितलं कंसाला, म्हणले तुम्ही टेन्शनच घेऊ नका. तुमचा असणारा जो वैरी आहे त्या वैर्याला जिवंत धरून आणतो. तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी करू नका. तुमचा वैरी एकाच क्षणामध्ये मारतो, नाहीतर त्याला जिवंत घेऊन येतो असं असुरासुर बोलू लागला. तेची मारीन की सगळेच दोघ गिळीन मग मथुरेस तुझे कल्याण नांदे आढळ सर्वदा. आणि कंसाला तो असुरासुर बोलू लागला, त्या दोघांना जिवंत पकडून आणील. आणि ते जर शक्य झालं नाही तर त्यांना तिथंच त्या ठिकाणी मारून टाकील. ही एकदा तुमचे दोन शत्रू मारले की मग तुमचं अक्षय पर्यंत आढळ या मथुरेमध्ये राज्य राहिलं असं असुरासुर बोलला. कंस काय म्हणतो? कंस म्हणे तुझे बोल लागते अमृता होणे रसाळ परी वैर्य निवार सबळ न आटोपती कवनाते. कंसाने सांगितलं तुझं बोल मला अमृतापेक्षा सुद्धा गोड वाटत आहे. तू जे बोलतो ते खूप चांगलं बोलतो, पण काय करावं, वैरी कुणालाच त्या ठिकाणी ऐकत नाहीये. आतापर्यंत अनेक राक्षस आपण पाठवली, पुतनेपासून सुरुवात आहे. अनेक राक्षस पाठवली, महागारी कुणीच आलं नाही. त्यामुळे तू सुद्धा महागारी येशील कशावरून? तू बोलतोय, तुझं बोलणं मला खूप गोड वाटतंय, पण ते खरं वाटत नाही असं कंस बोलू लागला. जे जे जाती प्रतिज्ञा करून ते नाही देखिले पुन्हा नयनी या लागी तुझ्या वचनी विश्वास माझा न वैसे. कंसाने सांगितलं, हे बघ, जे जे तुझ्यासारखंच बोलून जातोय प्रत्येक जण, जे जे प्रतिज्ञा करून जातय, जे जे माझ्या बरोबर पैंज लावून जातय, ते पुन्हा महागारीच बघितलेलं नाही. त्यामुळे तू जे बोलतोय ती खरं वाटत नाही, तुझ्या वचनावरती विश्वास वाटत नाही. तेव्हा असुरासुरानं सांगितलं, महाराज तुम्ही टेन्शनच घेऊ नका, कारण मला ती कृष्णाच्या बी हातून मरण नाही आणि बळीराम दादा बी मला मारू शकत नाही. मग कोण मारतय? मग तो म्हणे कंस ते माझा मृत्यू वायू सुतः
त्याच्या वाचून आणि खाते ना आटोपची जाणपा. आणि त्या असुरासुराने सांगितलं त्या रामकृष्णाची मला भीती नाही, माझं मरण त्यांच्याकडून नाहीच, त्यामुळे ती मला मारूच शकत नाही. मला मारणारा एकच आहे, तो म्हणजे हनुमंत राय. आणि त्या हनुमंताला राम अवतार संपल्यापासून अजून कुणी बघितलेलं नाही. मग हाय का नाही काय माहिती, असं असुरासुर बोलू लागला. राम अवतार संपला तेव्हाच हनुमंत गुप्त झाला. कोण एक पाठी जाऊन बैसला नाही देखील पुढे. आणि त्या असुरासुराने सांगितलं मला मारणारा हनुमंत आहे आणि रामाचा अवतार झाल्यापासून त्याला अजून कुणी बघितलेलं नाही. मग ती पुण्या कपाटामध्ये जाऊन बसलंय, ती इथं वृंदावनामध्ये कशाला येत आहे, बरं ते आहे का नाही ती पण आपल्याला माहिती नाही. असं असुरासुर बोलू लागला. असो स्वर्गी की पाताळी तो कसा येईल या स्थळी. आज्ञा द्यावी वेळी मज गोकुळी जावया. असुरासुरानं सांगितलं तू हनुमान स्वर्गामध्ये आहे का पाताळामध्ये आपल्याला माहिती नाही, बरं ते कुठं का असना आहे का नाही ते बी आपल्याला माहिती नाही, बरं तो कुठं बी असू द्या, तो या ठिकाणी गोकुळामध्ये कशाला येईल, त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका, चिंता करू नका, मला जाण्यासाठी आज्ञा द्या. असं बोलल्यावर कंसाला आनंद वाटला. कंस संतोषेल देखा म्हणे तू माझा प्राण सखा. भय काळी चपाटी राखा तुझ परतन देखो. आणि त्यावेळेस कंसाला खूप समाधान वाटलं. बरोबर आहे, तुझं मरण हनुमंताच्या हातून आहे आणि हनुमंताला कुणी बघितलेलंच नाही, म्हणजे तू मरणारच नाही. जा आणि त्या रामकृष्णाला मारून ये. तू असं बोलल्यानंतर ना असुरासुर कंसाला आनंद वाटला, जाण्यासाठी परवानगी दिले. विजयी होऊन ये सत्वर दिनली वस्त्रे अलंकार. तैसाच वायू वेगा सूर मित्राच्या तीरी पातला. आणि लगेच कंसानं त्याचा मान सन्मान केला, वस्त्र अलंकार दिली, त्याची पूजा केली, म्हणली जा आणि विजयी होऊन माघारी ये, ते रामकृष्णाला मारून माघारी ये, असा कंसानं आशीर्वाद दिला. वायूच्या वेगाला पाठीमाग टाकून तो मथुरेमधून वृंदावनामध्ये त्या यमुना नदीच्या किनाऱ्यावरती आला. तो तेथे मिळाले गोपाळ मध्ये बैसला वैकुंठ बाळ. ज्याचे स्वरूप घाता चढ वेदशास्त्राची वर्णवे. आणि तेवढ्या वेळामध्ये यमुना नदीच्या किनाऱ्यावरती सगळे गोपाळ होते आणि गोपाळाच्या मध्यभागी भगवान श्रीकृष्ण 7 वर्षाची मूर्ती होती. ज्या भगवंताचं स्वरूप वेदाधिकांच्या सुद्धा लक्षामध्ये येत नाही, त्यांनाही करता येत नाही, असा कृष्ण शोभिवंत दिसू लागला. तो असुरासुर दुरुनी गोप येता देखती नाही. 36 गावे भूमी पासून शरीर गगनी उंच दिसे. आणि ते असुरासुराला येताना पाहिलं, धिप्पाड शरीर होतं त्याचं, 36 गावापेक्षा तो उंच होता आणि 36 गावापासूनच तो दिसत होता येत असताना. एवढा असणारा त्याचा आकाशापर्यंत मुंडक गेलेलं होतं, एवढा भव्य दिव्य शरीराचा गोपाळांनी त्याला येताना पाहिलं. बाळी चर्चिल सिंदूर विक्राळ वदन भयंकर. जीवाल ललित भ्यासूर दाडा बाहेर दिसताती. आणि ते असणारा असुरासुर डोक्यामध्ये त्या ठिकाणी शेंदूर लावलेला आहे, विक्राळ अशा प्रकारचं वदन आहे, बघितल्यानंतर भीती वाटायला. जीभ त्याची लळलळीत आहे आणि जीभ सुद्धा भ्यासूर आहे, भीतीदायक आहे, असं वर्णन श्रीधर स्वामी करतात. गोपाळ झाले भयभीत नंदात्मजासी म्हणती समर्थ. हरी पहा दैत्याद भूत मूक पसरून येत असे. आणि गोपाळांनी पाहिलं, कारण गोपाळ कडन होते, मध्यभागी कृष्ण होता. गोपाळांनी पाहिलं आणि गोपाळांनी सांगितलं, कृष्ण बघ म्हणले, केवढा मोठा राक्षस आपल्या दिशेनं आपल्याला मारायला येतोय, बघ, असं गोपाळ बोलतात. ये करी गती हरीच्या पाठी कैवारिया जग जेठी. भय त्राता तुझ विन सृष्टी कोण नाही दुसरा. आणि त्यावेळेस गोपाळांनी कृष्णाला सांगितलं, भगवंता तो आपल्यालाच मारायला येतोय, मग आता या संकटामधून वाचवणारा तुझ्याशिवाय कोणीच नाहीये. भय ज्यावेळेस आम्हाला उत्पन्न होईल
तेव्हा तुझा असणारा आम्हाला सहारा आहे म्हणून भगवंताच्या पाठीमाग कृष्णाच्या पाठीमाग गोपाळ लपून बसले. हरी म्हणे सकळासी काही मिळून कामानसी मग तो वैकुंठ पूर्णिलासी काय करिता झाला. आणि इकडं भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं गोपाळांना म्हणले भिवू नका, कुठल्याच प्रकारची काळजी तुम्ही मनामध्ये करू नका. आणि इकडं भगवान श्रीकृष्ण काय विचार करतात ऐका. म्हणी विचारी जगन्नाथ यासी तो हनुमंत हात मृत्य तो जरी सखा पावे येत तरीच दैत्य आवरे. आणि कृष्णाने मनामध्ये विचार केला ह्याचं मरण कुणाकडे, ह्याला मारणारा कोण आहे तर तो हनुमान आहे. हनुमंताशिवाय ही कुणालाच मरत नाही. मग तो असणारा हनुमान आपला सखा आहे, आपला प्राण आहे. मग तो हनुमान जर इथं आला तरच हे असुर मरेल असा विचार श्रीकृष्ण करतात. मग नेत्र झाकुनी भगवान करी वायू सुताचे चिंतन म्हणे प्राण सखा वेग करून धावाता ये वेळ. मग लगेच कृष्णाने डोळे झाकले आणि हनुमंतरायाचं चिंतन करायला सुरुवात केली. हनुमंताला हाक मारायला सुरुवात केली. हे असणाऱ्या भक्त सखया लवकरात लवकर धावून या ठिकाणी या असं कृष्ण बोलतात. तू भक्त माझी चुडामणी सद्गुण रत्नाची खाणी रात्री माझी द्रोणाच्या नोनी सर्व देऊनी ठेविला. आणि श्रीकृष्ण बोलतात हनुमंता तू सद्गुण रत्नाची खाणी आहे. सगळ्या भक्तामध्ये तू रत्न आहे, शिरोमणी आहे. रात्रीमध्ये द्रोणागिरी पर्वत आणला आणि एका त्याच रात्रीमध्ये पुन्हा नेऊन ठेवला. एवढं सामर्थ्य तुमच्याकडे आहे म्हणून आमच्या मदतीला धावा. श्रीकृष्ण बोलतात अशोक वनारी सीता शोक हरणा राक्षसांतका संकट नाशना शक्रारी जनक जनकर्णपहरणा आंजनेय हृदय रत्ना हनुमंता. आणि भगवान श्रीकृष्ण बोलतायत अशोक वनाचा विध्वंस करणारा तू आहे. सीतेचा शोक दूर झाला तो तुझ्यामुळे झाला. आणि राक्षसाचा अंत काय तू आणि संकट नाशक आहे म्हणून तू का म्हणे संकटासी शरण जावे मारुतीसी. हनुमंतरायाला शरण गेले की संकट निवारण होतं. हनुमंतरायाला शरण गेले की संकटच येत नाही. म्हणून असे असणारे हनुमंतराया लवकरात लवकर या आणि आमचं संरक्षण करा. कृष्ण बोलतात सेतू बंधनी हनुमंत वैसला असे समाधीस्थ तो कानी शब्द अकस्मात आपुल्या स्वामीचा ऐकिला. असं म्हणले मग सेतू बंधनामध्ये हनुमंतराय ध्यानस्थ होते आणि भगवान श्रीरामचंद्राचं चिंतन मनामध्ये श्रीराम जयराम चालू होतं. आणि अचानक रामाचाच आवाज कानावरती पडला. रामानच आपल्याला बोलवलंय असं हनुमंताला वाटलं. हनुमंतराय उठले. हृदय सर्गीत झाले म्हणे श्रीरामे मदका आठविले म्हणून तैसेच उड्डाण केले क्षण मात्र न लागता. आणि ज्यावेळेस रामचंद्राचा आवाज हनुमंतानं ऐकला त्यावेळेस हनुमंताचं हृदय सद्गदित झालं. एवढ्या दिवसानं रामाला माझी आठवण झाली. जाऊ द्या म्हणले, झाली तर झाली. आपल्याला रामचंद्रांनी आठवलंय म्हणजे आपल्याला बोलवलंय म्हणून अंतःकरण हनुमंताचं भरून आलं. बसलेल्या ठिकाणावरून तसंच उलट उड्डाण घेतलं आणि वायूच्या वेगानं हनुमंत निघाले. इकडे गाई गोपाल पुन्हा श्रीकृष्ण झाला रघुनंदन बळीराम झाला लक्ष्मण करीच्या पवान शोभती. इकडं विचार केला कृष्णानं आपण हनुमंताला बोलवलंय पण त्याला जर राम दिसले नाही तर मग ती प्रलय त्या ठिकाणी निर्माण करील. म्हणून हनुमंताला रामचंद्राचं दर्शन देण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने गायी गोपाळ सगळे लपवल्या आणि स्वतः भगवान श्रीरामचंद्राचं जो रूप आहे ते रूप धारण केलं. बळीराम दादानी लक्ष्मणाचं रूप धारण केलं आणि राम लक्ष्मण तयार झाले. गणपंते हनुमंताला सप्रेम नमस्कार घातला श्रीराम चरणी मस्तक ठेविला तो आनंद वर्णिला न जाई. आणि वायूच्या वेगाने हनुमंतराय आल्याबरोबर राम लक्ष्मणाला पाहिला आणि सप्रेम चित्त त्या ठिकाणी चित्त सद्गदित झालं.
आणि राम लक्ष्मणाच्या चरणावरती हनुमंतानं आपलं डोकं ठेवलं. त्यावेळेस हनुमंतरायाला जो आनंद झाला त्या आनंदाचं वर्णन करता येत नाही असं श्रीधर स्वामी सांगतात. उचलोनी रघुनाथे हृदय धरले हनुमंता ते मने सकया तुझ परते प्रिय माझ असेन. आणि मग लगेच हनुमंतरायाला उचललं रामचंद्राने आपल्या हृदयाला लावलं आणि रामाने सांगितलं हनुमंता मलाही तुझ्याशिवाय दुसऱ्या जगातामध्ये काहीच प्रिय नाही. तुझ्यापेक्षा जगतामध्ये मला कुणीच जास्त जवळचं नाही असं रामचंद्र बोलतात. हनुमंत म्हणे रघुपती काही आज्ञा करा मज प्रती मनोनी वरांजली मारुती सीतापती पुढे उभासे. हनुमंतरायाने हात जोडले रामचंद्राच्या पुढे उभा राहिले आणि रामचंद्राला सांगितलं म्हणले राम भगवंत काही आज्ञा करा काहीतरी मला काम सांगा. कृष्णाने विचार केला काम आहे म्हणूनच बोलवले आणि मग हात जोडून विचारलं म्हणले काय आज्ञा करा काही मनामध्ये इच्छा असेल तर सांगा असं रामचंद्राला हनुमानजी बोलतात. राम म्हणे तेवसरी पहिला असुर येतो आमावरी त्याचा मृत्यू असे तुझे करी तरी संवारी तू तयाते. लगेच रामचंद्राने सांगितलं हनुमंत बघ म्हणले तिकडे ते राक्षस येतोय आम्हाला मारायला आणि त्या राक्षसाचं मरण तुझ्या हातून आहे आमच्या हातून तो मरणार नाही त्यामुळे तू जा आणि त्या राक्षसाला मार असं रामचंद्र सांगतात. ऐकताचे ऐसे वचन बलनाव परम वायुनंदन वारण देखून धाव पंचनन तैसा उडून चालिला. रामचंद्राने सांगितल्या बरोबर हनुमंतानं त्याच्याकडे पाहिलं त्या असुरासुराकडे आणि अतिशय बलार्णव हनुमंतराय आहेत. जगती तळी हनुमंतासी रणयुद्धासी न भिडवे जगामध्ये हनुमंता बरोबर कुणीच जिंकू शकत नाही असा आशीर्वाद रामचंद्रांनी दिलेला होता हनुमंतरायाला. आणि तसंच त्या ठिकाणी उलट किरण घेतलं तसं हत्तीवरती सिंह धावावा तसं ते असुरासुर रूपी हत्तीवरती पंचानन रूपी हनुमंत धाव घेतली. की द्विजेंद्र धावे उर्गवरी की सपक्ष नगदे कोणी व्रतारी तैसा हनुमंत तेवसरी असुर सूर्य देखील. किंवा एखादा असणारा गरुड जसं त्या ठिकाणी सापावरती धावा घ्यावी तशा पद्धतीने हनुमंतरायानं त्या असुरासुराच्या दिशेनं त्याच्याकडे निघाले. म्हणे हा माझा काळ मृत्यू कोठून आला अकस्मातू आता पूर्ण माझा अंतू नवाचे मी यापुढे. आणि असुरासुरानं हनुमंताला पाहिलं असुरासुराने विचार केला हे आपला काळ आहे अचानक कुठून आला म्हणले आजपर्यंत दिसलं नाही राम अवतार झाल्यापासून मग आता अचानकच कुठून आला ज्या अर्थी ही आलाय त्या अर्थी आता आपण जगत नाही असा विचार असुरासुर करू लागला. कृतांत किंकाळी समथोर ऐशी हाक फोडी असुरासुर ऐसे देखून वायुकुमार परमाविषे धाविनला. कृतांताच्या कांठाळीमध्ये बसेल अशा प्रकारची आरोळी त्या असुरासुरानं फोडली. हनुमंतानं पाहिलं हनुमंतालाही आवेश आला त्याच आवेशानं हनुमंतराय धावले. काळ उभाची कापे चळचळी हनुमंत्याची दिदले आरोळी हस्तीचा शूळ ते वेळी भिरकाविला असुरे हो. आणि हनुमंतराने सुद्धा जय श्रीराम अशा प्रकारची आरोळी दिली आणि ती आरोळी बघून काळ उभाची कापे चळचळी काळ सुद्धा चळचळ कापेल थरथर कापेल अशा प्रकारची आरोळी हनुमंतानं दिली. त्यावेळेस त्या असुरासुराच्या हातामध्ये शूळ होता आणि तो शूळ हनुमंताच्या अंगावर फेकला. हनुमंते शूळ देखील वरचे वरी मग झेलीला वायू सोते भोवने ते वेळा सगळेच घातला त्यावरी. असुरासुरानं फेकलेला शूळ हनुमंतानं वरच्यावर कॅच पकडला तो शूळ झेलला वरच्यावर आणि तोच शूळ पुन्हा त्याच्यावरतीच भिरकवला आणि त्याच्यावर सोडला. हृदयावरी आदळला मूर्छांगत असुर झाला सवेत सरसावणी धावी नला उचलीला पर्वत. आणि ते असणारा शूळ असुराचा हनुमंतानं त्याच्यावर सोडला. शूळ हृदयाला लागला त्यावेळेस तो मूर्छित पडला असुरासुर पुन्हा सावध झाला आणि मोठा पर्वत घेऊन
हनुमंतावर धावला. बळे भोंडणी ते वेळात सीता शोक हरणावर टाकीला येता राघव प्रिय देखीला मग फोडीला मुष्टी घाते. आणि ते असणाऱ्या असुरासुरानं मोठा पर्वत उचलला आणि हनुमंतावरती सोडला. हनुमंतानं तो पर्वत आपल्या बुक्कीच्या प्रहारानं भुगा केला. कारण हनुमंताचं वज्र शरीर आहे. आपुलिया हो प्रताप शक्ती वज्र देही ऐसी ख्याती त्रिजगती मिरविजे. त्या यमाचा यमदंड पाही मोडून गेला तुझे देही. इतर बापुडी कोण काही हनुमान पाही दंडावया. यमाचा यमदंड हनुमंताच्या अंगावरती मोडून गेलाय. मग बाकी कोण हनुमंताला दंड करेन? ती असणारा पर्वत हनुमंतानं बुक्कीला फोडून टाकला. काय करतो? सवेच वायू सुते धावणी असुरासुर धरिया चरणी गरगर भोंड गगनी मग धरणीवरी आपटीला. लगेच हनुमंतानं त्या असुरासुराच्या पायाला धरलं आणि पायाला धरून गर 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 आकाशामध्ये फिरवलं आणि जमिनीवरती नारळ फोडावं तसं त्या असुरासुराला खाली आपटला. जैसे भंगे मृतिका पात्र तैसे चूर्ण झाले शरीर परतोनी आला वायू कुमार मित्र कुलभूषणा जवळी पै. आणि जसं एखादं मृतिका पात्र मातीचं गाडगं जमिनीवरती भुगा व्हावं तशा पद्धतीने तो असणारा असुरासुर त्या ठिकाणी त्याचा प्राण गेला. पुन्हा हनुमंत राय रामचंद्राच्या दर्शनासाठी माघारी आले. घातला साष्टांग नमस्कार उभा ठाकला जोडून कर प्रेमे सदगत झाले अंतर नेत्री नीर वाहतसे. गणेशाय नमः. ओम नमो शिवाय नमः. श्री प्रभू रामचंद्राय नमः. जैसे भाग्य मृतिका पात्र तैसे चूर्ण झाले शरीर परतून आला वायू कुमार मित्र कुलभूषण जवळी पै. घातला साष्टांग नमस्कार उभा ठाकरा जोडून कर प्रेमे सद्गत झाले अंतर नेत्री नीर वाहतसे. असुरासुराला हनुमंताने मारलं आणि पुन्हा रामचंद्राच्या जवळ आले आणि रामचंद्राला हात जोडले. रामचंद्राला नमस्कार केला. रामाची मूर्ती पाहिले. राम अवतार संपल्यापासून आज रामचंद्राचं दर्शन झालं म्हणून हनुमंताच्या डोळ्यामधून पाणी वाहू लागलं. आदि पुरुषात्मा रामा मृडानी वरदय मंगलधामा अहिल्या उद्धार काम्य श्यामा पूर्ण ब्रह्मा व्यक्त. आणि अशा प्रकारचा असणारा भगवान परमात्मा हनुमंताला स्तुती करतायत भगवंताची. तुमच्यामुळे त्या ठिकाणी असणारा अहिल्याचा उद्धार झाला. अहिल्याचा उद्धार करणारा तुम्ही पूर्ण ब्रह्म श्रीराम आहे. हनुमंत बोलता ठिकांत कारतुरक्षका कमिलिनी मित्रा कुलदीपका भार्गवच्या भंजना सुखदायका भार्गव जितर गुपती. आणि अशा असणाऱ्या हा रामचंद्र ताटिकेचा अंत करणारे आहेत तुम्ही. विश्वामित्राच्या यज्ञाचं संरक्षण करणारे आहेत. परशुरामाचं धनुष्याचं त्या ठिकाणी तुकडे केले. एवढेच नाही तर तुमचं मुळ परशुरामाला सुख प्राप्त झाले असे तुम्ही रामचंद्र आहेत. हनुमंत बोलता उडती स्वामींच्या आगमन व्हावया येते काय कारण मंदस्मित रघुनंदन काय वचन बोलत असे. आणि हनुमंताने विचारलं कस काय आले? म्हणले एकटेच. पुढे तुम्ही पुन्हा राम अवतार धारण करून कसं काय आले? आता पाठीमागा आम्ही तुमच्या सोबत होतो. रावणाला मारलं पुन्हा वैकुंठाला गेला. मग पुन्हा राम अवतार धरण्याचं काय कारण आहे? पुन्हा तुम्ही राम अवतारानं पृथ्वी तलावरती कसं काय आलंय? असं हनुमंतांना बोलल्यानंतर ना रामचंद्र हसले. काय बोलता? अरे हा कृष्ण अवतार तुझं लागो झालो मी रघुवीर लक्ष्मण हा शेषाचारण तोची बळी भद्र झाला असे. आणि त्यावेळेस रामचंद्राने सांगितलं ही कृष्ण अवतार आहे म्हणले. आणि तुम्ही रामचंद्राचं दर्शन तुम्हाला दिल्याशिवाय तुम्हालाही आनंद भेटणार नाही म्हणून तुझ्यासाठी राम जावी. माझाही कृष्णाचा अवतार आहे. तुझ्यासाठी मी रामाचा अवतार धारण केला. आणि जे लक्ष्मण उभा आहे तो लक्ष्मण म्हणजेच बळीरामाचा अवतार आहे असं कृष्ण हनुमंताला सांगतात. राम लक्ष्मणांचे चरण वंदुनी भेटला वायुनंदन मने धन्य मी पुन्हा दर्शन झाले मग स्वामींचे. आणि पुन्हा हनुमंताला रामचंद्राचं दर्शन घेतलं आणि मी भाग्यवान आहे. पुन्हा मला रामचंद्राचं दर्शन झालं. नमस्कार केला हनुमंतरायानं.
काय बोलतात? हनुमंत पुढती करीन म्हणे एक इच्छितासे माझे मन गोपाळ रूप संपूर्ण मी पाहिन कैसे ते. आणि त्यावेळेस हनुमंताने सांगितलं, म्हणले भगवंता तुम्ही जी म्हणताय कृष्णाचा अवतार आहे, ती म्हणले दाखवा की मला कसला आहे ते. तुमचा कृष्णाचा जो अवतार आहे गोपाळाच्या रूपामधला तो मला पाहायचा आहे, तो दाखवा असं हनुमंत बोलतात. ऐकून हास्य अयोध्या दिशा म्हणे आता पाहे गोपाळ वेश ऐसे बोलोनी परम पुरुष श्री कृष्ण रूप झाले. आणि अशा प्रकारे हनुमंत बोलल्यानंतर ना रामचंद्र हसले आणि तुला कृष्णाचा अवतार पाहायचाय, गोपाळाचा वेश पाहायचाय म्हणले तर आताच बघ. म्हणून हातामधलं धनुष्य वगैरे जे काही रामचंद्राचा वेश होता तो घालवला आणि 7 वर्षाचा कृष्णाचं रूप धारण केलं. केशी घोंगडी हाती काठी पावा वाजवी तो जग जेठी गुंज माळा रुळती कंठी भोवती दाटी गोपाळांची. आणि मग काखेमध्ये घोंगडी होती, हातामध्ये गायला आकण्यासाठी काठी होती आणि सुंदर मधुर स्वरामध्ये कृष्ण त्या ठिकाणी पावा वाजवत होते आणि गळ्यामध्ये अनेक प्रकारच्या माळा होत्या आणि दाटीला स्वभोवतीला सगळे गोपाळ होते. असं रूप हनुमंताने पाहिलं. लक्ष्मण झाला बळीभद्र भोवते चरती गोभार हमामा हुमली नाना प्रकार खेळ खेळती गोवळेती. आणि लक्ष्मण जो होता तोच बळीराम झाला आणि भोवतीला सगळे गायींची भार येतात आणि गोपाळ हमामा होतो तू. अशा प्रकारचे खेळ खेळत असताना हनुमंताने पाहिले. कृष्णा पुढे नाचती गोवळे झोंबिया घेती एक बळे आईशी हनुमंत देखुनी त्या वेळेनं गदगदोनी हसीला पही. आणि कृष्णाच्या पुढे ते असणारे गोपाळ कृष्णाच्या कडेने खेळतायत, कृष्णाला वेडी घालतायत. अशा प्रकारे हनुमंतानं पाहिलं, कृष्णाचं बालरूप पाहिलं, गोपाळांचं नृत्य असणार जी काय आनंद क्रीडा करत होते ती पाहिलं. हनुमंताला हसू आलं. म्हणे वैकुंठ बाळका सर्वेशा गादलीला तुझी परम पुरुषा नाना अवतार लीला परेशा भक्त लागी जावीशी. आणि हनुमंतानं सांगितलं भगवंत अनेक अवतार आहेत तुमचे, मेघधारा मोजवती परी अंत नाही अवतारा. एवढी तुमचे अथांग अवतार आहेत आणि भक्तासाठी तुम्ही अनेक अवतार धारण केले. हनुमंतराय बोलतात. नमस्कार ओढे जग जीवना समीरात मज गेला निज स्थाना गोपाळ म्हणती नंद नंदना कळकळे नालीला तुझी. आणि लगेच हनुमंतरायाने कृष्णाला नमस्कार केला आणि पुन्हा सेतू बंधावरती आपल्या निज स्थानाला निघून गेले. आणि इकडे गोपाळ श्रीकृष्णाला म्हणतायत भगवंता घटित तुझा महिमा आहे कळत नाही. काय की हनुमंत गगनपंथी आला अकस्मात करून ह्या असुराचा घातन प्रतापात उत जावी लागी. गोपाळ म्हणतायत कसं काय अचानक हनुमंतराय आले, त्या असुराला मारलं, निघून गेले. अशा प्रकारचा तुमचा अद्भुत पराक्रम आहे असं गोपाळ बोलतात. तीन मणी पावला असता गोकुळात परतला रमणात गोपनंदाशी सांगती मात वनी हनुमंत आला होता. आणि मग गोपाळ सगळे घरी गेले. संध्याकाळी दिवस मावळला, आपल्या गायी घेतल्या आणि सगळे असणारे बाळ गोपाळ घरी गेले. बरोबर नंदाला सांगू लागले. नंदाला सांगितलं वनामध्ये हनुमंतराय आला होता आणि आमची आणि हनुमंताची भेट झाली. संवारुणी असुरा परतून गेला दक्षिण सागरा आईशी ऐकता त्या वसराचेर वाटले गवळी अशी. आणि सगळे गोपाळ आपापल्या घरी आई वडिलांना सांगू लागले वनामध्ये हनुमंत आला होता आणि हनुमंताने एका राक्षसाला मारलं आणि पुन्हा हनुमान निघून गेला. सगळ्यांना आश्चर्य वाटलं, काय झालं? हरी विजय ग्रंथ सत्यज हाची केवळ दिव्य रस राज भवरोगी सेवित आरोग्य सहज तेज पुंज स्वय होई. आणि हरी विजय ग्रंथ हा म्हणजे त्या ठिकाणी दिव्य असल्या प्रकारचा औषध आहे. जे काय असणारा भवरोग आहे सगळ्यात मोठा ही भवरोग आहे आणि भवरोगावरती मात करण्यासाठी ब्रह्मरस आहे. ब्रह्मरस घेई काढा तेने पिढा वारेग. अशा प्रकारचा ही रसरूपी ग्रंथ श्रवण करा. शुक वैद्य आत्महत्या करून उतरिले हे दिव्य रसायन परीक्षितीने सेविले सप्तदिन आरोग्य जाण तो झाला. आणि या असणाऱ्या शुक महाराजांच्या हस्ते करून हे दिव्य असणारा औषध तयार करणारा कोण आहे? शुक व्यास आहे. व्यास महाराज शुकानेही असणारा औषध तयार केलेला आहे. परीक्षिती राजाने औषध पेला आणि त्याचा असणारा भवरोग संपला गेला असं श्रीधर स्वामी सांगतात. हे सेविता रसायन ब्रह्मांड भरी होई जे पावन परद्रव्य परनिंदा ग्रहण हे वावडे न सेविजे. आणि म्हणून बाकीचं जे काही परद्रव्यावरती आशा ठेवण्यापेक्षा इकडे या
आणि ही हरिविजय ग्रंथरूपी रसायन रस सेवन करा, तुमचा उद्धार होईल असं श्रीधर स्वामी सांगतात. हरी विजय सेविता सर्व काळ पावे जय, भवरोगी असे अनेक उपाय नाही नाही दुसरा की. आणि श्रीधर स्वामी सांगतात हा हरिविजय ग्रंथ आहे. हा हरिविजय ऐकला की ऐकणाऱ्याला जयच प्राप्त होतो, त्याचा पराजय कधीच होत नाही. त्यामुळे हरिविजय ऐकणाऱ्याचा विजयच होतो. म्हणून हे असणारा तरुण जाण्यासाठी भवसागरामध्ये विजय मिळवण्यासाठी दुसरं साधनच नाही असं श्रीधर स्वामी सांगतात. जन्म मरण मोचक वैद्य राजा तू ब्रह्मानंद स्वामी सहज, श्रीधर तयाचे चरण रज सेवित आरोग्य सर्वदा. आणि जन्म मरणामधून तारून नेणारा जो काही डॉक्टर आहे तो डॉक्टर म्हणजे ब्रह्मानंद आहे, म्हणजे माझे वडील आहेत. आणि त्या ब्रह्मानंदापासून त्या ब्रह्मानंदानं त्यांच्या कृपेनं हे असणाऱ्या संसारावरून मी तरुण गेलो असं श्रीधर स्वामी सांगतात. इति श्री हरिविजय ग्रंथ संमत हरिवंश भागवत संत जन पंडित परिसोत त्रयोदशाध्याय गोडा श्री कृष्णार्पणमस्तु शुंभवतु श्रीरस्तु श्री त्रयोदशाध्याय समाप्त. पुंडलिका गौरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.